करेक्शन बोलो। हेलो हेलो हेलो। करेक्शन बोलो बोलो बोलो। तोपर्यंत नेक्स्ट टॉपिकला आपण आज एंट्री मारणार आहे. काढलेत का? घ्या की टॅब घ्या एक. चलो, टॅब घ्या, मला टॅब द्या. किती नंबरचा आहे? 161. काय दिलंय? व्हॉट पर्सेंटेज ऑफ O2 इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम RBC अँड प्लाझ्मा रिस्पेक्टिव्हली इन ह्युमन बॉडी राईट ना. सो ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी किती असणार? 97 आणि 3%. सो राईट आन्सर काय बनणार आहे? बी. दिले का ते? सो ऑप्शन कोणता आहे त्याच्यातला? सेकंड नंबरचा आहे ना? राईट. सो घ्या, करेक्शन करा ते. नेक्स्ट वन. 175. काय दिलं? हा, ओके. 175. एक्सपिरेशन ऑकर्स वेन इंट्रापल्मनरी प्रेशर इज काय असणार? लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याने आन्सर काय दिले? इंट्रापल्मनरी प्रेशर इज हायर. नो नो नो, बरोबर आहे. सेकंड इज अ करेक्ट आन्सर. सांगा, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे अजून? क्लिअर आहे? सो दोनच करेक्शन होते. हा, 180. काय झालं? 180. हा, बोला, याच्यामध्ये काय दिले? काय प्रॉब्लेम आहे इथं? कोणतं स्टेटमेंट तुम्हाला ए पाहिजे होतं? ठीक आहे. बघा स्टेटमेंट काय दिलंय. ए साठी ऑप्शन काय दिलाय तुम्हाला? बोथ असर्शन रिझन आर ट्रू अँड करेक्ट एक्सप्लेनेशन ना. अ पर्सन काय मेन्शन केलंय? येस. प्रोड्युसिंग अँटीबॉडीज फॉर पर्टिक्युलरली टिटॅनस. बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस केल्या जातात. अय कार्ट्यांनो. हा, अरे अरे अरे, काय सांगितलं बघा. अँटी टिटॅनस इंजेक्शन प्रोव्हाइड्स इम्युनिटी बाय प्रोड्युसिंग अँटीबॉडीज फॉर काय असणार? टिटॅनस. बट ऍक्च्युली समजून घ्या, याच्यामध्ये जे अँटीबॉडी जे प्रोड्यूस केले जाणार आहेत ना, मोस्टली आपण काय करतो माहितीये का, की तिथं टिटॅनस ज्यावेळी देतोय त्यावेळी ऑब्विसली प्री फॉर्मडच असणार आहे ते. हे बॉडीमध्ये प्रोड्यूस करून इम्युनिटी प्रोव्हाइड केली जाणार नाहीये. अंडरस्टँड होते का? हा जो वर्ड तुम्हाला बेसिकली देतोय ना, तो इन जनरल मध्ये अँटीबॉडीचं प्रोडक्शन आपण कोणामध्ये बघतो? बॉडीमध्ये. बट बॉडीमध्ये प्रोड्यूस करून देत नाही, त्याला प्री फॉर्म्ड अदर बेसिकली काय असणार? सिस्टम मध्ये करूनच आपण देताना बघायला भेटणार आहे. सो याचं जे सेकंड स्टेटमेंट दिलं ते इनकरेक्टच आहे. ओके, नेक्स्ट वन. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. सो दोनच करेक्शन होते. हा, 171. काय दिलं? 171. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर फीचर्स ऑफ डायफ्रॅम इन काय असणार? रेस्पिरेटरी ट्रॅक. राईट ना. सो या केसमध्ये तुम्हाला काय दिले बघा? फाउंड इन अ मॅमल्स. रेस्पिरेटरी ट्रॅकच्या कन्सर्न मध्ये बनणार आहे का? नाही. ते एक युनिक कॅरेक्टर बनायला पाहिजे. नेक्स्ट वन काय दिलं बघा? फाउंड इन काय असणार आहे? सॉरी, आयली मस्क्युलर अँड काय असणार आहे? फायब्रस पार्टिशन इलिव्हेट टुवर्ड द काय असणार आहे? थोरेसिक लाईक काय असणार आहे? डोम शेप. कधी?
एक मिनिट, हायली मस्क्युलर अँड फायब्रस पार्टिशन. मस्क्युलर येणार आहे, फायब्रसचा कसा मग बनणार आहे याच्यामध्ये मिनिंग. नेक्स्ट वन, सेपरेट थोरॅसिक अँड ऍब्डोमिनल कॅव्हिटी. बट हे स्पेसिफिकली रेस्पिरेटरी सिस्टमच्या कन्सर्न मध्ये येत नाहीये. बट ज्यावेळी तुम्ही फोर्थ वाला बघताय, ड्युरिंग एक्सपिरेशन इट आर्क्स राईट ना अपवर्ड. म्हणजे ज्यावेळी काय असणार की डोन शेपचा बनताना बघायला भेटणार, आर्क शेप राईट ना. सो कसं असणार तुमचा डोम शेप बनताना बघायला भेटणार आहे. नेक्स्ट, डी इज अ करेक्ट आन्सर. बोला अजून काय, क्लिअर आहेत पर्यंत. ठीक आहे, चलो फिर नेक्स्ट टॉपिकला आता काय करूया की एंट्री मारूया. आता यानंतर जर डिस्कस करायला गेलो ना बाळा, तर आता यानंतरचे महत्वाचे जे काही टॉपिक असणार आहेत ते मोस्टली मी तुम्हाला आता काय करणार की एनसीईआरटी आणि पीपीटीच्या अकॉर्डिंगली घेणार आहे. बिकॉज इथं कन्सेप्ट नावाची काही गोष्ट नसणार आहे. इथं तुम्हाला किती एनसीईआरटी बेटर अंडरस्टँड झालेत आणि एनसीईआरटी मधले जे वर्ड्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित स्टडी केलेत की नाहीत हे जास्त मॅटर करणार आहे. बिकॉज आज आपण जो बेसिकली टॉपिक डिस्कस करणार आहे तो कोणता असणार आहे, एक लिम्फॉइड टिश्यू बद्दल, राईट ना. आणि त्याच्यामध्ये बेसिकली काय केलेत की प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स अँड सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स अशा टाईपचे काय केले, काय कॅटेगरी देऊन टाकलेत. सो माझं असं सिंपल साधं म्हणणं आहे की आता तुम्ही प्युअरली एनसीईआरटीला फॉलो करा. बिकॉज देन त्यानंतर आपण चालू करणार आहे काही बेसिकली कॉमन डिसिजेस. आणि कॉमन डिसीज मध्ये फर्स्ट ऑफ ऑल जो पहिला डिसीज असणार कोणता असणार आहे, टायफॉइड. सो त्याच्याबद्दल आपण काय करणार की रिडिंग म्हणजे अंडरस्टँड करून घ्यायला चालू करणार आहे. आणि त्याचे जे काही क्वेश्चन्स बनतील ते काय करा की अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी तुम्हाला जस्ट व्यवस्थित काय करायचे की फोकस करून समजून घ्यायचं, राईट ना. सो टॉपिक जो येणार तो बघा कोणता असणार आहे यामध्ये. हा, येस, इम्युनिटी आपला चालू झालेला. इम्युनिटी मधले इम्पॉर्टंट जे काय सगळे टॉपिक आहेत ते कव्हर केले होते लास्ट लेक्चरला. बरं, ॲलर्जीची ऍक्शन कशी परफॉर्म ती समजली ना. ओके, गुड, आगे बढ़ते. येस, हा टॉपिक आपला असणार आहे इम्युन सिस्टम म्हणून, राईट ना. टॉपिकचं नेम काय असणार आहे, इम्युन सिस्टम. आणि इम्युन सिस्टमच्या अंडर ना वी विल स्टडी अबाउट काय असणार आहे, लिम्फॉइड ऑर्गन्स. ओके, बघा याच्यामध्ये काय केलं जाणार आहे. टॉपिक आपला असणार आहे इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम, याच्यामध्ये टॉपिक बघतोय लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन, ओके. सो तुम्ही समजू शकता की लिम्फॉइड ऑर्गन अशा ऑर्गन असणार की ज्यांचा कॉन्टॅक्ट कोणामध्ये असणार आहे, लिम्फॅटिक फ्लुइड और लिम्फॅटिक सिस्टमच्या कन्सर्न मध्ये असणार आहे. आता कंडिशन समजून घ्या की आपली जी काय स्पेसिफिकली एक दोन सिस्टम आपण डिस्कस करतो, सर्क्युलेटरी सिस्टम अँड लिम्फॅटिक सिस्टम. सो डब्ल्यूबीसीचा जर नंबर बघायला गेलो ना बाळून दोन्ही ठिकाणी आहे. लिम्फॅटिक सिस्टम मध्ये पण आहे आणि सेकंड थिंग सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये पण येताना बघायला भेटणार आहे. लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जो मेन कंपोजिशन असणार जे फ्लुइड असणार आहे त्याला आपण मेनली मेन्शन काय करतो, लिम्फ. आणि जे लिम्फॅटिक फ्लुइड असणार आहे लिम्फ असणार आहे हे ऍक्च्युअली कंपोजिशनच्या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर डेफिनेटली ब्लड सारखंच आहे, फक्त ब्लड मधले काही फॅक्टर याच्यामध्ये ऍबसेंट आहेत. जसला काय असणार आहे, आरबीसी. मेनली जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे, आरबीसी. प्लेटलेटचा काउंट पण बेसिकली घ्यायचा म्हटलं तर एकदम मायन्यूट लेवलला तुम्हाला बघायला भेटेल, राईट ना. मेजॉरिटी लेवल आणि मेजॉरिटी लेवल कुठं असणार आहे, आपल्या ब्लडमध्ये येणार आहे. डब्ल्यूबीसीचा नंबर इव्हन कसा असणार की तुमचा प्रेझेंट इथं असताना बघायला भेटणार आहे, फक्त काय ऍबसेंट असणार आहे आपल्या आरबीसी. बाकी जे काही फ्लुइड असणार आहे ते एक्झॅक्टली तुमचा प्लाझ्मा जसं असणार तसंच यांच्यामध्ये. बिकॉज प्लाझ्मा इज नथिंग बट काय असणार तुमचं एक टाईपचं बेसिकली टिश्यू फ्लुइड आहे. आणि लिम्फॅटिक फ्लुइड पण कुठून बनतं, टिश्यू फ्लुइड पासूनच बनताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे काय मेजर असे डिफरन्सेस नाहीयेत. बट आपण आता बेसिकली फ्लुइडचा हा जो टॉपिक असणार आहे ना तो इन जनरल मध्ये सर्क्युलेटरी सिस्टम और लिम्फॅटिक सिस्टमच्या कन्सर्न मध्ये नाही घ्यायचा आहे. आपल्याला कोणाच्या कन्सर्न घ्यायचं आहे की इम्युन सिस्टमच्या कन्सर्न मध्ये लिम्फॅटिक ऑर्गन और लिम्फॅटिक सिस्टमला आपल्याला स्टडी करायचं आहे. सो समजून घ्या, लिम्फॅटिक ऑर्गन्स मध्ये दोन टाईपचे बेसिकली काय असणार लिम्फॅटिक ऑर्गन बनतात. इज नथिंग बट काय असणार, फर्स्ट वन इज अ प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन बनणार आहे. आणि सेकंड काय असणार आहे, सेकंडरी. येस, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहेत. आता मी प्रायमरी आणि सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन कोणत्या बेसिसवरती काय करतोय की मी डिफरन्शिएट करतोय हे पण तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड व्हायला पाहिजे. सो याचा बेसिक जो डिफरन्स असणार तो समजून घ्या. ज्या ऑर्गन मध्ये तुमच्या बेसिकली इम्युन सेलचं प्रोडक्शन केलं जातं आणि मॅच्युरेशन केलं जातं ते जे स्पेसिफिकली ऑर्गन असणार आहे दॅट ऑर्गन वी कॉल्ड एज अ प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन. अंडरस्टँड होतंय, द फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन ऑफ लिम्पोसाइट्स, राईट ना. वेअर इथे बेसिकली काय असणार आहे, हा जर टॉपिक मी मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, फॉर्मेशन फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन मॅच्युरेशन ऑफ lymphocytes.
लिम्फोसाइट्स. जिथे बेसिकली काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे, मॅच्युरेशन होणार आहे, त्या टाईपच्या ऑर्गनला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी लिम्फॅटिक ऑर्गन्स. क्लिअर होते. आणि देन त्यानंतर ना आता इथे बनल्यात काय तुमच्या लिम्फोसाइट्स बनणार आहेत. ह्या लिम्फोसाइटचे ऍक्च्युअल ऍक्शन जिथं असणार आहे त्या ऑर्गनला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन. अंडरस्टँड होते. इथे मी काय केलं, मॅच्युरेशन केलं. इथे मी काय केलं, स्पेसिफिकली त्यांची ऍक्शन बघितली. त्या ऍक्शन ऑफ काय असणार आहे, वेअर द लिम्फोसाइट्स, द ऍक्शन ऑफ काय असणार, लिम्फोसाइट्स. राईट ना. द प्लेस वेअर काय असणार आहे, ऍक्शन ऑफ लिम्फोसाइट्स इज वर्क. किंवा काय असणार आहे, मेकॅनिझम जे परफॉर्म होताना बघायला लिम्फोसाइटचं, ते कुठं असणार आहे, सेकंडरी लिम्फॅटिक ऑर्गन मध्ये असणार आहेत. सो इथे काय असणार आहे, ऍक्शन असणार आहे. हा पॉइंट बेसिकली काय, ऍक्शन ऑफ लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइटचं काय असणार आहे, तर ऍक्शन होताना बघायला भेटणार. एक सिंपल वर्ड्स मध्ये तुम्ही याला मेनली मेन्शन करू शकता. कन्सेप्ट क्लिअर झाली, मोर दॅन सफिशियंट आहे. या साईडला काय असणार आहे, प्रोडक्शन होतंय, आणि इथं काय असणार, त्यांची ऍक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर तुम्ही बघा, जस्ट लाईक एखादं जर का बेसिकली आर्मी, नेव्ही और एअरफोर्स जर असेल, राईट ना, किंवा पोलीसवाले सिंपल सध्या जर घ्यायचं म्हटलं, तर या प्रत्येक बेसिकली आर्म फोर्स साठी काय असणार आहे, बेसिकली ट्रेनिंग स्कूल असणार आहे. अरे सर नो, राईट ना. एक्झाम झाली, तुमचं ग्राउंड क्लिअर झालं की इमिजिएटली 6 महिन्यासाठी तुम्हाला काय केलं जाणार आहे, की स्पेसिफिक एरियामध्ये तुम्हाला ट्रेनिंगसाठी सोडलं जाणार आहे. आता ट्रेनिंग तिथं झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली ट्रेन केलं जातं, हाऊ टू फाईट, हाऊ टू बेसिकली काय असणार आहे, फेस द काय असणार आहे, एनिमीज, और हाऊ टू फेस काय असणार आहे, एक्स्ट्रीम कंडिशन्स, राईट ना, असे क्रिएट झालेत. तर त्या केसमध्ये तुम्हाला ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. और काय असणार आहे, डिसिप्लिन, राईट ना. हे तुम्हाला बेसिकली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टीचिंग केल्या जाणार आहेत. आता देन त्यानंतर ना, ज्यावेळी तुमचं कम्प्लीट ट्रेनिंग होऊन जाणार आहे, त्यावेळी ऑब्व्हियसली तुम्ही त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये वर्क नाही करत आहे. तुम्ही ऍक्च्युअली काय असणार, जिथं तुमची नीड असणार तिथे तुम्हाला पाठवलं जाणार आहे. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, तर तुम्हाला सांगतो बघा, आपल्या पुण्यामध्येच बेसिकली खडकवासला जर तिथे गेलं, तर एनडीएचं बेसिकली खूप मोठं ट्रेनिंग सेंटर आहे बाळांनो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वन ऑफ द म्हणजे बेस्ट बेसिकली काय असणार, ट्रेनिंग सेंटर बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये तुम्ही जर घेतलं तर उत्तराखंडमध्ये देहरादून तुम्ही ऐकलं असेल, तर त्या साईडला पण जबरदस्त लेवलचं असणार आहे. येस. तर त्या ठिकाणी काय असणार की ट्रेनिंग सेंटर्स आहेत. सो तिथं बेसिकली त्यांना ट्रेन केले जाणार आहेत. बट ट्रेन केल्यानंतर आपण पाठवतो कुठं, बॉर्डरला, किंवा सेंट्रल जे काही गव्हर्नमेंट असणार त्या ठिकाणी, और इव्हन काय असणार आहे, जे कोणी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असणार आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जाणार आहे. एक्झॅक्टली सेम कंडिशन आहे आपलं ट्रेनिंग स्कूल आहे. फॉर्मेशन स्कूल आणि ट्रेनिंग स्कूल. देन त्यांना त्यांची ऍक्शन कुठं असणार आहे, ऍक्च्युअल मध्ये बेसिकली बॉर्डर लाईनला असणार आहे. मग मला सांगा, इथं डेफिनेटली बॉडीमधले असे ऑर्गन येणार आहेत की ज्यांच्यामध्ये डायरेक्ट पहिल्यांदा ऑर्गॅनिझमचा एक्सपोजर असणार आहे. अरे सर नो, जिथं कुठं बॉडीमधले ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये, तिथं ऍक्च्युअली काय असणार, यांचं ऍक्च्युअल फंक्शन असणार आहे. प्रोडक्शन इकडे होईल, बट वर्क तिथं असणार आहे. सो या कन्सर्न मध्ये आपल्याला ऑर्गन अंडरस्टँड करून घ्यायचे. सो तुम्ही जर डिस्कस केलं बघा, बघा अनालॉजी जी तुम्हाला देतो ना, तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग करून देण्यासाठी, म्हणजे दोन तुम्ही सिस्टम प्रॉपर अंडरस्टँड करू शकता, ते रिलेटिव्ह आहेत एकमेकांसाठी. आता इथं प्रोडक्शन हाऊस जर घ्यायचं म्हटलं आपल्या लिम्पोसाइटसाठी, तर फर्स्ट वन येताना बघायला भेटणार तुम्हाला बोन मॅरो. अरे सॉर्नो, बोन मॅरो बेसिकली काय असणार आहे की तुम्हाला इथं फॉर्मेशन करून देताना बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुमच्या बी लिम्पोसाइट्स, टी लिम्पोसाइट्स, ऍक्च्युअल मध्ये लिम्पोसाइट्स असं मेनली मेन्शन करू शकतो. लिम्पोसाइटचे काय असणार आहे, तर प्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे. नाव द सेकंड वन काय असणार आहे, येस थायमस. थायमस येताना बघायला भेटणार आहे. थायमस एक टाईपची काय असणार आहे, ग्लँड, एक्झोक्राइन ग्लँड, राईट. अरे कोणती ग्लँड आहे, वाय वाय हार्मोन सिक्रेशन करते, कोणता हार्मोन आहे, कोणता असणार आहे, थायमोसिन. काय आठवते केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये, त्या सगळ्या टॉपिक्स आपण तिथे मेनली डिस्कस करून घेतलेल्या होत्या. इतकं सिंपल सध्या टॉपिक्स आहेत. आता या कन्सर्न मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं, तर बघा काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या काय स्पेसिफिकली लिम्फॉइड टिश्यू असतात, राईट ना, एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं, तर काय केलं जातं, एक सिंपल सिंपल टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकतो बघा. बॉडीमध्ये इन जनरल मध्ये काय होणार आहे बाळांनो, की जर का तुम्ही एखादं बोन जर डिस्कस करायला गेला, राईट ना, या फॉर्म मध्ये समजा आपण काय घेतलं, तसं बोन जर डिस्कस केलं, राईट ना, तर बोन मध्ये एस्पेशली तुम्हाला इथे काय बघायला भेटणार, या फॉर्म मध्ये असं आपलं असणार आहे, येस बोन मॅरो, जो की पूर्णपणे भरताना बघायला भेटणार, राईट ना. आता बोन मॅरो बद्दल मला सेपरेट काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. यू नो द व्हेरी वेल बेसिकली, राईट ना. ज्यांनी नळ्या खाल्ल्यात त्यांना तर पक्का माहित असणार आहे. काय वेगळं सांगायची गरज नाही, राईट ना. सो बघा, एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर काय झालं, आपला बोन मॅरो, राईट. आता बोन मॅरो मध्ये मला मेनली बरं हे पण समजून घ्या, बोन मॅरो आपण बेसिकली कोणत्या बोन मध्ये स्टडी करत नाही. बॉडीचे जे लॉंग अँड स्ट्रॉंग बोन असतात त्यांच्यामध्येच बोन मॅरोचा नंबर तुम्हाला चांगला बघायला भेटणार. सो जस्ट इमेजिन करा, फ्युमरचं तर ह्युमरचं बोन असणार, राईट ना. आता या बोन मॅरो मध्ये स्पेशली एक स्पेशल सेल बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट, कोणते सेल त्यांना बघायला भेटणार आहे, कमॉन, विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑल काइंड ऑफ सेल्स. स्टेम सेल्स काय असणार आहेत, स्टेम सेल्स. स्टेम सेल्स इथं काय असणार आहे, बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. नाव दिस स्टेम सेल्स विल प्रोड्यूस
द युनिक सेल्स ऑफ काय असणार आहे स्पेसिफिकली आपल्या ब्लड सेलच्या. त्याच्यामध्ये स्पेशली मी तुम्हाला सांगू देतो फक्त काय असणार लिम्फोसाइट्स. काय असणार आहे लिम्फोसाइट्स बेसिकली इथे काय केलं जाणार की प्रोड्यूस होताना बघायला भेटणार लिम्फोसाइट प्रोडक्शन झालं. नाव दिस लिम्फोसाइट्स विल काय असणार आहे ट्रान्सफर और काय असणार आहे मायग्रेशन करताना बघायला भेटणार आहेत. सम ऑफ लिम्फोसाइट्स आर स्टे इन काय असणार आहे बोन मॅरो आणि सम ऑफ कुठे जाणार आहे तुम्हाला थायमस मध्ये जाताना बघायला भेटणार आहेत. सो इथून पुढे काय होणार आहे बघा की यांच्यामध्ये मी तुम्हाला दोन टाईपच्या बेसिकली काय करणार की स्पेसिफिकली लिम्फोसाइट इथं मेनली मेन्शन करून घेतोय. ही एक टाईप झाला, हा दुसरा एक टाईप झाला. यातल्या काही लिम्फोसाइट कुठे राहिलेत बोन मॅरो जवळच राहिलेत आणि काही कुठे गेलेत थायमस ग्लँडला जाताना बघायला भेटणार आहेत. थायमस ग्लँड मध्ये गेलेत. आता थायमस ग्लँड मध्ये गेल्यानंतर ह्या ज्या लिम्फोसाइट होत्यात त्या कशा होत्यात इमॅच्युअर क्लिअरली मेन्शन करून घेतोय. इमॅच्युअर काय असणार आहे लिम्फोसाइट्स बेसिकली इथं तुम्हाला इथं बघायला भेटणार लिम्फोसाइट्स मेनली मेन्शन करून घेतोय. नाव इन थायमस ग्लँड मध्ये त्यांच्यावरती काय असणार आहे का हार्मोनचे ऍक्शन होताना बघायला भेटणार. दॅट हार्मोन वी कॉल्ड एज अ थायमोसिन. काय झाला थायमोसिन नावाचा हार्मोन काय असणार आहे याच्यामध्ये ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. अँड दिस immature lymphocytes will convert into the काय असणार आहे mature lymphocytes and that mature lymphocyte we called as a T lymphocytes. काय म्हणणार आहे आपण आहे ना T lymphocytes. T lymphocytes बेसिकली काय असणार आहे यांच्यामध्ये प्रोड्यूस होताना बघायला भेटणार आहेत. दॅट्स इट. क्लिअर होतंय. सो ही कंडिशन असणार इथं काय झालं मी क्लिअरली मेन्शन करून देतोय बोन मॅरो मध्ये कुठे आले ते थायमस ग्लँड मध्ये मायग्रेशन झालेले आहेत. ह्या इमॅच्युअर बेसिकली होते त्यांचं कन्वर्जन कशामध्ये झालं मॅच्युअर वी कॉल्ड एज येस टी लिम्फोसाइट्स. आणि सम ऑफ बेसिकली काय असणार आहे लिम्फोसाइट्स बघायला भेटणार कुठे राहिलेत बोन मॅरो मध्येच. मग इथं यांचं काय असणार आहे मॅच्युरेशन होणार आहे राईट ना. मॅच्युरेशन होताना बघायला भेटणार आहे आणि जसं यांचं मॅच्युरेशन होताना बघायला भेटणार आहे दॅट बी बोन मॅरो मधल्या ज्या लिम्फोसाइट असणार आहे त्यांना अल्टिमेटली मी काय म्हणतो बी लिम्फोसाइट्स बेसिकली काय असणार आहे तर मेनली मेन्शन करत जाणार आहे. ऍक्च्युअली जर बघितलं ना तर बोन मॅरो मध्ये असं काही स्पेसिफिक हार्मोनची काही गरज नाही राईट ना. तिथं स्पेसिफिक ऍटमॉस्फेरिक पहिल्यापासून असे जनरेट झालेले आहेत की तिथं ऍक्च्युअली काय होतील की मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट्स होऊन जाणार आहे. त्यामुळे तिथं ज्या मॅच्युअर होऊन बी लिम्फोसाइट्स कन्सिडर केल्या जाणार आहेत या ठिकाणी काय बनणार आहे आपल्या टी लिम्फोसाइट्स. क्लिअर होतंय. इथं तुमच्या दोन टाईपच्या काय बनलेल्या आहेत येस स्पेसिफिक तुमच्या लिम्फोसाइट्स बनताना बघायला भेटणार बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट्स. नाव दिस बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट विल ट्रान्सफर इन अ सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. म्हणजे बॉडीमध्ये जिथे कुठे बेसिकली सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन असणार आहेत त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि तिथे जाऊन त्यांचे मोड ऑफ ऍक्शन परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे राईट ना. जस्ट लाईक बी लिम्फोसाइट्स मध्ये घेतलं तर अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आहेत. टी लिम्फोसाइट्स मध्ये घेतलं तर बेसिकली काय असणार चार टाईपच्या एस्पेशली आपण तिथले काय टी किलर सेल घेऊया तर तिच्याकडे काय काम काय असणार आहे डायरेक्ट उडवून टाकायचं. फॅगोसायटोसिस बेसिकली करणार नाही बट इकडे बेसिकली काय असणार आहे अँटीबॉडीच्या मध्ये तिकडे उडवताना बघायला भेटणार आहेत. सो या टाईपचं फंक्शन आपण डिस्कस करून घेतोय. इथपर्यंत पॉईंट क्लिअर होतोय अंडरस्टँड होते काय होणार आहे. येस. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार की बेसिकली सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स. आता यामध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये बघा आता जनरली जर सांगायचं म्हटलं तर काय असणार बघा बॉडीमध्ये आपण एखादा कोणता जर का फूड पार्टिकल जर का खात असेल राईट ना कोणताही फूड पार्टिकल असेल तर फूड खात असताना जे काय फूड असणार आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली नंबर ऑफ बॅक्टेरिया बघायला भेटणार आहेत. असं नाही की ते एकदम 100% स्टरायल आहे राईट ना. 100% स्टरायल अशातला काही भाग नाहीये. डेफिनेटली त्याच्यावरती नंबर ऑफ बॅक्टेरिया बघायला भेटणार आहेत. पण ते नंबर ऑफ बॅक्टेरिया ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करतात तर एंटर करताना फर्स्ट टाइम त्यांना बेसिकली काय असणार आहे की रेजिस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे फर्स्ट लिम्फॉइड ऑर्गन सिस्टम मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ऍक्शन ऑफ लिम्फोसाइट्स जे बघायला भेटणार आहे तर समजतं ना आता ऍक्शन इथं लिम्फोसाइटची होणार आहे. सो माउथ मध्ये पहिला जो पार्ट असणार इज नथिंग बट काय असणार आहे टॉन्सिल्स. आपल्या बॉडीमध्ये बघा या ठिकाणी असे राईट ना तुम्हाला टॉन्सिल्स बघायला भेटणार. समटाइम्स थंड काय खाल्लं तर काही लोकांना बेसिकली टॉन्सिल्सचा इश्यू होतो बघा गळा दुखायला लागते थोडंसं इथं असे गाठ आल्यासारखी फिलिंग येते राईट ना. सो टॉन्सिल्स इथं काय असणार आहे मेनली बघायला भेटणार आहेत टॉन्सिल्स राईट ना. हे पहिले बघायला भेटणार आहेत. नाव सेकंड थिंग जर डिस्कस करायला गेलो तर आपल्या स्टमक मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं राईट ना या ठिकाणी बघा मी तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतोय स्टमकच्या रिजनच्या अगोदरच एक बेसिकली काय असणार आहे लिम्फॉइड ऑर्गन बेसिकली अजून एक मेनली मेन्शन करून घ्यायचं आहे. जस्ट लाईक तुम्ही जर का लेफ्ट हँड साईडला लेफ्ट जे बेसिकली लंग्स असणार आहे आणि काय असणार आहे स्टमकचा हा जो रिजन बघायला भेटणार या दोघांच्या कॅव्हिटीमध्ये एक इम्पॉर्टंट ऑर्गन आपला प्रेझेंट इज नथिंग बट काय असणार आहे स्प्लीन. सेकंड वन काय असणार आहे स्प्लीन राईट ना. तर हा एक तुमचा काय असणार आहे सेकंड लिम्फॉइड ऑर्गन बघायला भेटणार आहे. स्प्लिनचं कितीतरी जबरदस्त फंक्शन आहे बाळांनो लिटरली सांगतो. एक मी बेसिकली ऍक्सिडेंटची केस ऐकली एका पर्सनचं काय झालं माहिती का अदर कोणता ऑर्गन डॅमेज नव्हता झाला फक्त काय झालं होतं स्प्लिन डॅमेज झालेला पर्सन डेड डेड. स्प्लिन डॅमेज झाल्यानंतर डेड झालं जस्ट इमेजिन करा. स्प्लिनचं आपल्या बॉडीमध्ये कितीतरी जबरदस्त फंक्शन आहे आरबीसीचं प्रोडक्शन आरबीसीचं स्टोरेज आरबीसीचं डिस्ट्रॉय करणं देन त्यानंतर ना ब्लड मधलं मॅक्झिमम बेसिकली जे वेस्ट मटेरियल असणार आहे ना किडनी बरोबर स्प्लिन पण फिल्ट्रेशन करायचं काम करतं बाळांनो
इमॅजिन करा. आणि आफ्टर दॅन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन म्हणले असे पाच पाच इम्पॉर्टंट फंक्शन जर का लिम्फॉइड ऑर्गन हा बेसिकली स्प्लिन जर करत असेल तो जर डॅमेज झाला तर विचार करा पर्सन काय सर्वाइव्ह होणार आहे. डेफिनेटली पर्सनचे काय असणार डेड होताना बघायला भेटणार आहे. बॉडीमध्ये जर का ब्लडची डिफिशियन्सी जर झाली इमिजिएटली स्प्लिन तुमचा काय असणार रिझर्वायर ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. आणि बॉडीमध्ये स्प्लिन काय करणार आहे की आरबीसी ज्या काय स्टोअर केल्या असणार आहेत त्यांना रिलीज करताना बघायला भेटणार आहे. दॅट्स वाय दिस स्प्लिन वी कॉल्ड एज अ अरे ग्रेव्हेड ऑफ द आरबीसी हे नाही त्याच्या कन्सर्न मध्ये मी ब्लडच्या कन्सर्न मध्ये म्हणतोय ना ब्लड प्रोव्हाइड करतो तो काय म्हणणार आहे ब्लड ब्लड बँक काय असणार आहे ब्लड बँक बेसिकली म्हणतोय. सायमल्टेनियसली आपण त्याला काय म्हणतो ग्रेव्हेड ऑफ आरबीसी पण म्हणणार आहे कारण की बॉडीमध्ये ज्या कोणी आरबीसी इच अँड एव्हरी 120 डेज नंतर ना आरबीसी डेड होता ना बघायला भेटणार राईट ना 120 डेज ना बरोबर आहे ना अरे सांगितले की कार्ट्यानो हा. तर या केसमध्ये 120 दिवसानंतर काय असणार आहे मरताना बघायला भेटणार 120 डेज मध्ये काय असणार डेड होते राईट ना. सो स्प्लिन एक काय असणार आहे तुमचा त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एक लिम्फॉइड ऑर्गन वर्क करताना बघायला भेटणार आहे. आता थोडस जर का तुम्ही खाली आला राईट ना स्टमक जवळ झाला तर स्टमक पासून थोडंसं बेसिकली काय असणार आहे आपल्या इंटेस्टाईनला एक बेसिकली काय असणार आहे टिश्यू बघायला भेटणार आहे नॉट ऑर्गन. तर तिथे कोण असणार आहेत पेयर्स पॅचेस देणार बघायला भेटणार आहेत काय असणार आहे पेयर्स पेअर्स पॅचेस बेसिकली काय असणार आहे त्यांना बघायला भेटणार आहे पेअर्स पॅचेस. सो ही पेअर्स पॅचेस समजून घ्या बाळांनो ही काय स्पेसिफिकली ऑर्गन नाहीये. इट्स अन हिस्टॉलॉजिकल टिश्यू बेसिकली बघायला भेटणार ज्यावेळी इंटेस्टाइनचा तुम्ही काय करता कट डाऊन घेता ना तर तिथे तुम्हाला काय असणार आहे टिश्यू बघायला भेटणार आहे त्या. सो टिश्यू आहे त्यांना बेसिकली काय करा की त्यांना ठेवून घ्या राईट. देन नेक्स्ट वन तुम्ही जसं बेसिकली अजून जरा खाली आला राईट ना तर आपल्या स्पेसिफिकली काय असणार आहे की पर्टिक्युलरली लार्ज कॉन्टॅक्ट मध्ये एक इम्पॉर्टंट ऑर्गन बघायला भेटणार आहे ज्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असं कन्सिडर करतो. दिस इज नथिंग बट काय असणार आहे अपेंडिक्स काय असणार आहे अपेंडिक्स. ओके अपेंडिक्स येताना बघायला भेटणार आहे. बरं तुमच्यापैकी कोणी आहे का अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय एनीबडी इज देअर वन. अरे किडा नसतो का भाई वर्म लाईक बेसिकली वर्म लाईक स्ट्रक्चर असतं पण तो किडा नसतो. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो बघा याच्यामध्ये कसं होतंय बघा बॉडीमध्ये इन जनरल मध्ये काय असणार आहे स्मॉल इंटेस्टाइन समजा जर का असं आलं राईट ना तर ते आपल्या बॉडीचे काय असणार लार्ज इंटेस्टाइनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर काय असणार आहे असा लार्ज इंटेस्टाइनचा बेसिकली काय असणार आहे पार्ट तुम्हाला इथं मेनली मेन्शन करून घेतोय राईट ना. ओके हे लार्ज इंटेस्टाइन आपण कन्सिडर करूया. सो राईट हँड साईडला काय होतं बाळांनो माहितीये का इथं एक छोटासा बेसिकली काय असणार आहे असा पार्ट एक येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे अपेंडिक्स एक वर्म लाईक राईट हँड साईडला तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर समजून घ्या ह्याच्यामध्ये काय फंक्शन असणार आहे. खूप इंटरेस्टिंग बेसिकली फंक्शन बघायला भेटतं नाही असं नाही. इथं सम ऑफ काय असणार आहे बॅक्टेरिया प्रेझेंट असणार आहेत राईट ना जे की स्पेसिफिकली बॉडीमध्ये जर का एखादा पॉलिसॅक्रॅइड जर एंटर केला हेट्रो पॉलिसॅक्रॅइड होमो पॉलिसॅक्रॅइड एकदम कॉम्प्लेक्स जर का मोलिक्युल आलं तर त्याच्यामध्ये बेसिकली काय असणार आहे सर्टन अमाऊंट ऑफ एन्झाईम्स रिलीज करून जस्ट लाईक बेसिकली समजा सेल्युलोज झाला तर सेल्युलोज वी कांट डायजेस्ट सेल्युलोज आपल्यामध्ये ती ॲबिलिटी नाही बाळांनो बिकॉज वी कॅनॉट प्रोड्यूस सेल्युलोज एन्झाईम इट्स अन प्रॉपर्टी ऑफ व्हॉट अॅनिमल्स जसला काय असणार आहे तुम्ही डोमेस्टिक अॅनिमल जर घेतलं तर त्याच्यामध्ये कॅटल्स मध्ये डिस्कस करू शकतो राईट ना जे डेअरी मध्ये आपण बेसिकली काय अॅनिमल बघतो ना त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे. सो त्या ऑर्गन म्हणजे त्या बेसिकली अॅनिमल्स मध्ये हे सेल्युलोजचं डायजेशन करण्यासाठी काय असणार आहे अपेंडिक्स त्याच्यामध्ये रिलीज करताना बघायला भेटणार आहे. आणि त्याचे सम गुड पार्ट मध्ये काय असणार आहे सम पर्टिक्युलरली काय असणार आहे की बॅक्टेरिया पण बघायला भेटणार आहेत राईट ना. बट आपल्यामध्ये ऍज सच काही फंक्शन नाहीये. आपल्यामध्ये काय होतं माहितीये का जस्ट इमॅजिन करा तुम्ही जर का स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एखादं फूड जर एंटर केलं आणि त्या फूड मध्ये जर का तुमचे अंडाचे मटेरियल जर राहिलेत काही टॉक्सिक मटेरियल राहिलेत तर स्टोअर करण्याचं काम कोणाचं असतं बाळांनो या येस तुम्हाला अपेंडिक्स येताना बघायला भेटणार आहेत राईट ना. सो जे काय बेसिकली आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये लार्ज इंटेस्टाइन मध्ये टॉक्सिक मटेरियल असणार आहे त्याला स्टोअर करण्याचं काम या अपेंडिक्स राहतं इन जनरल मध्ये फंक्शन आहे. बट स्टील बॉडीमध्ये डायजेशन करण्यासाठी काही फंक्शन नाही. दॅट्स वाय वी कॉल्ड एज अ व्हॉट वेस्टिजियल ऑर्गन. आता या केसमध्ये जर का डिस्कस करायला गेलो तर हे जर का केमिकली अनडायजेस्ट फूड मटेरियल बॉडीमध्ये जर वाढत 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 जर गेलं आणि जर का स्वेलिंग जर आली याला आणि इंटरनल लेवलला जर बस्ट आउट जर झालं तर समजून घ्या त्या पर्सनची डेथ कन्फर्म आहे बिकॉज ऑफ व्हॉट बॉडीमधले सगळ्यात एक्स्ट्रीम लेवलचे टॉक्सिक मटेरियल इकडे सगळे स्टोअर केले जातात राईट ना. मी ज्यावेळी माझ्या 12th मध्ये होतो राईट ना 12th नाही 11th मध्ये होतो आणि कराडमध्ये एक बेसिकली फेमस कॉलेज आहे बघा SGM कॉलेज एनीबडी नोज रयत शिक्षण संस्थेचं सद्गुरू गाडगे महाराज नावाचं कॉलेज आहे. रयत शिक्षण संस्थामध्ये आहे. माझं बेसिकली पहिल्यांदा कोल्हापूर शिक्षण संस्था देन रयत शिक्षण संस्था कोणी आहे का रयत शिक्षण संस्थेचं
कोण कोण आहे तुमच्याला बेसिकली? तसं काही नसतेच करावं. रयत शिक्षण संस्था तरी ऐकले असेल ना तुम्ही, कोल्हापूर शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था. सर रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं 11-12 ज्यावेळी झालं ना, त्या सिच्युएशनला माझा एक मित्र होता बरं का. सो अक्षय नावाचा त्याचा होता. हा नाही रे बाबा, आता दुसरा होता. राईट ना. सो सिच्युएशन अशी झाली की जो 11th मध्ये होतो ना, लिटरली सांगतोय ते इतका जबरदस्त आम्ही दोघं बेंचमेट असायचो, राईट ना. फिजिक्स म्हटलं ना त्याला म्हणजे सर तिकडे सोल्युशन लिहिपर्यंत ना ह्या बाबाचं नोटबुक मध्ये लिहून असलेलं असायचं, लिहून झालेलं असायचं. लिटरली असं आहे. देन त्यानंतर कसं माहितीये का, तुम्हाला लॉगचं बेसिक छोटं बुक असतं ना, लॉगॅरिथम साठी ते बघा असतं, इकडे तिकडे बघा, असं बघा तिकडे बघा, त्या अँटी लॉग वगैरे काढण्यासाठी. बस त्याला बघायची गरज नव्हती. लॉगचं बुक त्याला बघायची गरज नव्हती, राईट ना. आणि ते पुढं काय बोलणार ते डिस्कशन म्हणजे माझ्या कानात बोलायचं, पुढे आता हे सर लिहिणार आहे, तिकडे ते लिहिणार आहे, राईट ना, असं बोलायचं. थांब बाबा तुला येते, मला येणं झाले, थांब मला शिकव देत, राईट ना. अशी प्रोसेस सगळी व्हायची. देन त्यानंतर ना एक ऑलमोस्ट काय झालं माहितीये, दिवाळीच्या अगोदर त्याचं काय झालं माहितीये का, एक बेसिकली अपेंडिक्सचं काय झालं की ऑपरेशन झालं, राईट ना. म्हटलं त्यानंतर 15 दिवस आलाच नव्हता, 15 दिवसानंतर बेसिकली आला होता दिवाळीच्या अगोदर. वैड तर बेसिकली म्हटलं त्याला जरा बघ, त्यांनी जरा असं मजा म्हणून बेसिकली केलं तर पैसे लिटरली टाक्या पडलेलं असे, राईट ना, कट करून टाकलं होतं. आणि देन त्यानंतर ना परत दिवाळीच्या नंतर ना आमची बरं ऍज युजल बेसिकली कॉलेज चालू झालं. आणि परत तो म्हटलं 10 दिवस झालं, 15 दिवस झालं, 20 दिवस झालं, काय त्याचा काय नंबरच नाही माहितीये का, झालंच नाही बरं का. देन त्यानंतर ना एक 2-3 महिन्यानंतर मी डायरेक्टली त्याचा नंबर होता, मी त्याच्यावर कॉल केला, त्याच्या आईने उचलला आणि म्हटलं अक्षय राहिला नाही आता. सेकंड ऑपरेशन त्याचं होतं अपेंडिक्सचं आणि त्याच्यात तो गेला. पैसा म्हटलं एवढं खतरनाक, इतका हसत खेळत बिंदास राहणार बास रे बास. म्हणजे आज बेसिकली ती माझ्यासाठी एकदम सरप्राईज होती त्यावेळी. म्हणजे म्हणजे लिटरली सिच्युएशन अशी झालेली होती बघा. सो अपेंडिक्स एवढं खतरनाक आहे, ते आता कशामुळे होतं त्याचं रिझन पण समजून घ्या. आपण आलतू फालतूचं काय पण जे खात बसत असतो ना, मोस्टली काय असणार आहे माहितीये का, अनडायजेस्टेड म्हणजे कसं असणार आहे, नॉट वेल कुक्ड जे फूड असणार आहे ना, ते बेसिकली रिस्पॉन्सिबल असतं. देन त्यानंतर ना ग्लुटेन ज्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे ते फूड असणार आहे. देन त्यानंतर ना मैदायुक्त जास्त पदार्थ असणार ते असणार आहे, तेलकट जास्त असणार आहे ते असणार आहे. हे पदार्थ मेनली काय करतात माहितीये का, की आपल्या बॉडीमधला जो काही कचरा असणार आहे तो अपेंडिक्स कडे पास करताना बघायला भेटणार आहे. त्या केसमध्ये हे इश्यू होऊ शकतात सायमल्टेनियसली. ऍज अ बेसिकली आता बघा किती इंपॉर्टंट थिंग्स एनसीईआरटी स्वतः बोलते की हा एक ऑर्गन कोणचा आहे, सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे, जिथे बेसिकली आपले ऍक्शन कोणाचे होते, येस, लिम्फोसाइटचे ऍक्शन होते. मग ह्याला वेस्टिजियल ऑर्गन कसं काय कन्सिडर केला असणार आहे, राईट ना. काही केसेसमध्ये दिलेत, काही केसेसमध्ये नाही दिलेत. सो इनकम्प्लीट नॉलेज याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. बट समजून घ्या याच्यामध्ये अल्टिमेटली मला एक पॉईंट काय सांगायचं आहे, यू हॅव टू अवॉइड द काय असणार आहे वेस्ट, काय असणार जे फूड जितकं नॅचरल तुम्ही खाल तितकं बेस्ट आहे. इमिजिएटली डायजेस्ट होणार आहे, इमिजिएटली एकदम व्हेजिटेरियन फूड ऑल टाइम त्याच्यासाठी बेस्ट असणार आहे. जे फूड लॉंग टाइम साठी डायजेशन करण्यासाठी टाइम घेते ना, ते फूड ऍक्च्युअली काय करते की प्रॉब्लेम अशा टाइपची क्रिएट करताना बघायला भेटणार. सो एक पॉईंट त्याच्यामध्ये मेनली ध्यानात ठेवा. नाव द लास्ट वन जर डिस्कस करायचं म्हटलं तर छोट्या छोट्या आपल्या बॉडीमध्ये कुठे ना कुठेतरी तुम्हाला काय बघायला भेटणार म्हणून काही नोट्स बघायला भेटणार. तर नोट्स कोणा लिम्फ नोट्स असणार आहेत, राईट ना. सो लिम्फ नोट्स हे बेसिकली काय असणार एक प्रॉपर्टी मला मेनली मेन्शन करून घ्यायची आहे. दॅट्स इट. दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स तुम्हाला यांच्यामध्ये मेनली बघायला भेटतील. दॅट्स इट. समजतंय? आता वन ऑफ द लास्ट टॉपिक जो यांसाठी सांगू देते बघा, 6 नंबर मध्ये सगळ्यात जास्त अमाऊंट मध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं, समजा तुमच्याकडे जर का बेसिकली 100 जर का लिम्पोसाइट असतील, राईट ना, 100 लिम्पोसाइट असतील तर 100 लिम्पोसाइट पैकी 50 लिम्पोसाइट्स ह्या एका स्पेसिफिकली टिश्यू मध्ये बघायला भेटणार आहे. दॅट वी सिम्पली फॉर्म कॉल्ड एज काय असणार आहे, माल्ट. काय असणार आहे, माल्ट, राईट ना. सो माल्टचा लॉंग फॉर्म काय म्हणणार आहे, म्युकसल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. कमॉन काय म्हणणार आहे. आजपर्यंत बेसिकली या टाइपचे कॉमन क्वेश्चन विचारले गेले आणि नीटचा पीवायक्यू बनवणार. माल्ट नावाचा हा काय असणार आहे, नीटचा पीवायक्यू आहे. ऑलमोस्ट 50% ऑफ लिम्पोसाइट्स और लिम्फॉइड जे बेसिकली सिस्टम असेल लिम्फॅटिक सिस्टम कोणी ऑक्युपाय करून ठेवले आपल्या माल्टने बेसिकली करून घेतलेले. देण्यात राहिले पॉइंट्स. औ म्युकसल ओके. बघा एनसीटी मध्ये आहे, मी तुम्हाला तरी पण इथे लिहून टाकतो बघा. काय असणार दिलं ना तुम्हाला एनसीटी मध्ये. हा हा म्युकोसा, सॉरी म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू भेटला. येस. तर त्या कन्सर्न मध्ये ना ठेवा. आय थिंक मला वाटतं 138 पर्यंत भेटेल. 138 आहे. येस 130 पर्यंत आहे. बरोबर, म्हणजे पेज आपलं परफेक्ट चाललेलं आहे आता. क्लिअर आहे ना याच्यामध्ये. चलो आगे बढ़ते. सो या कन्सर्न मध्ये काय केलं की आपला टॉपिक इथं कव्हर झालेला आहे लिम्फॅटिक सिस्टम बद्दल. आता जस्ट एक बेसिक लेवलचं काय असणार फंक्शन इथं आपण बेसिकली स्टडी करून घेऊया. बट स्टील मला अजून याच्यामधले एक पॉईंट जो तुम्हाला बेसिकली करेक्ट आणि इनकरेक्ट साठी फसवतो
असर्शन रिझनसाठी मे बी फसवण्याची पॉसिबिलिटी आहे. तर तो काय असणार आहे बघा. मला सांगा, ज्या ज्या वेळी एखादं पर्सन एज जसं वाढत जातं, तर यातला बेसिकली एक लिम्फोइड ऑर्गन काय होणार आहे, रिड्यूस होताना बघायला भेटणार आहे. ते कोण असणार आहे? येस, काय असणार आहे आपला थायमस ग्लँड. आता थायमस ग्लँड तर टी लिम्फोसाइटचं काय होतंय, मॅच्युरेशन होणार आहे ना. इन जनरल मध्ये मला काय सांगायचं आहे, टी लिम्फोसाइट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. पण मला सांगा, जसं जसं बेसिकली साईज कमी कमी होताना बघायला भेटणार आहे, तसे तसे टी लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन पण कमी होताना बघायला भेटणार आहे. बट आपल्याकडे बॅकअप आहे. कोण? बोन मॅरो. तर स्टेटमेंट एनसीटी ने बघा देऊन टाकलेले आहेत. करेक्ट ना. बोन मॅरो प्रोव्हाइड मायक्रो एन्व्हायरमेंट फॉर द मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. अरे दिले की नाही स्टेटमेंट. आता इथं जर का उलट जर आपण करून टाकलं, राईट ना, मायक्रो एन्व्हायरमेंट फॉर द काय असणारे बी लिम्फोसाइट जर टाकलं तर स्टेटमेंट करेक्ट और इनकरेक्ट? इनकरेक्ट बनताना बघायला भेटणार आहेत. तर असे काही स्टेटमेंट तुम्हाला इव्हन माहित असणं गरजेचं आहे, जे फाईन लेवलला ज्यावेळी तुम्ही एनसीटी रीड कराल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. भेटलेत? अरे अंडरस्टँड होते का बाळांनो? राईट ना. तर ही कंडिशन्स काय करायला मेनली ध्यानात ठेवून घ्या. मी टी थायमस ग्लँडच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा बोन मॅरोच्या कन्सर्न मध्ये हा पॉईंट देऊन टाका. राईट ना. प्रोव्हाइड मायक्रो एन्व्हायरमेंट फॉर द काय असणार आहे, मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. हा पॉईंट इथं मेनली मेन्शन करून घेतोय. प्रोव्हाइड मायक्रो एन्व्हायरमेंट फॉर मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. क्लिअर? आता काय बाकी राहिले बाळांनो लिम्फोसाइट्स बद्दल? क्लिअर झालेत ना. जो काय बेसिकली इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याला एका पेज वरती आपण काय केलं की इथं एकत्रित आणून ठेवलेलं आहे. एवढं जरी रिवाइज केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लिम्फेटिक सिस्टम तुमच्या याच्यामध्ये काय असणार आहे, सगळी कव्हर होताना बघायला भेटणार आहे. ओके. आता काही ठिकाणी बेसिकली डायग्राम दिलेले एनसीटीनं, त्या डायग्राम मध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की कोणती लिम्फेटिक सिस्टम कुठं काय प्रेझेंट असणार, कोणता ऑर्गन कुठे प्रेझेंट असणार आहेत. या प्रॉपर्टी जस्ट त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. सो हाच पॉईंट घेतलात. मी आता फास्ट एक एक सिम्पल एक रिडिंग करून घेतोय. बघा याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करून दिलं जाणार आहे. येस. द ह्युमन सिस्टम कन्सिस्ट ऑफ काय असणार, लिम्फेटिक ऑर्गन्स, टिश्यू, सेल्स अँड सोल्युबल काय असणार आहे, मोलिक्युल्स लाईक काय असणार आहे, अँटीबॉडीज. ऑब्विसली ह्या अँटीबॉडीजसाठी आपण बी लिम्फोसाइट बद्दल डिस्कस करतोय. राईट ना, की ज्याने बेसिकली अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आहे. ॲज यू हॅव काय असणार रेट, इम्युन सिस्टम इज युनिक इन द सेन्स दॅट इज रिकग्नाइज फॉरेजिन काय असणार आहे, सबस्टन्स. सो आता याच्यामध्ये पॉईंट समजून घ्या. इम्युन सिस्टमच्या 3 प्रॉपर्टीज आहेत बाळांनो. कोणकोणत्या दिल्या त्यांच्यासाठी ना, पहिली गोष्ट रेकग्नाइज करणं, त्यानंतर काय असणार आहे, रिस्पॉन्स करणं, अजून याच्यामध्ये काय असणार आहे, रिमेंबर करणं. सो दीज आर दी 3 प्रॉपर्टीज ऑफ येस इम्युन सिस्टम. मेन्शन करून घ्या चला, कंपल्सरी माहिती असायला पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ काय असणार आहे, इम्युन सिस्टम. काय करायचंय, रेकग्नाइज करायचंय ऑर्गॅनिझमला पहिल्यांदा, अँटीबॉडीच्या थ्रू त्याला काय करायचं, रिस्पॉन्ड करायचं आहे. आणि इन फ्युचर मध्ये जेव्हा कधी एक नवीन पॅथोजन जर का परत इन्फेक्शन कॉज करायला, ऍक्च्युली सेम पॅथोजन जर आला, तर त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये काय असायला पाहिजे, त्याची मेमरीज बट रिमेंबर करून ठेवणं गरजेचं आहे. सो ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये मेनली काय केली की इन्क्लूड करून दिलेले आहेत. द इम्युन सिस्टम इज ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन काय असणारे अलर्जिक रिएक्शन. हा पण टॉपिक आपण कव्हर केला. ऑटोइम्युन डिसीज मध्ये पण आपण डिस्कस केला, आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन मध्ये पण आपण कव्हर करून घेतलेला आहे. राईट. सो ऑर्गन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन साठी कोणती इम्युन सिस्टम माझी रिस्पॉन्स देते रे? हा, CMI, सेल मेडिएटेड इम्युनिटी. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट व्हाट, यस, लिम्फॉइड ऑर्गन्स. These are the organs where origin or maturation or proliferation मीनिंग माहिती आहे ना, काय असणार सांगा? हा, डिव्हिजन करणं किंवा नंबर ऑफ बेसिकली सेल और व्हॉट एव्हर सबस्टन्स इन्क्रीज करणं. प्रॉलिफरेट होणं म्हणजे नंबर ऑफ बेसिकली सेल असतील, टिश्यू असेल किंवा काही असेल, तर त्यांचा नंबर काय असणार, वाढत वाढत जाणं. मे बी काही समटाइम्स प्रॉलिफरेट द इन्फेक्शन, याच्यामध्ये काय असणार, इन्फेक्शन वाढत जाणं. राईट ना. इन्फेक्शन काय असणार, वाढत जाणं. त्या केसमध्ये पण आपण डिस्कस करू शकतो. लिम्फोसाइट्स ऑकर्स द प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आर दी बोन मॅरो अँड सेकंड काय असणार आहे, थायमस. कोणकोणत्या कन्सर्न मध्ये येणार आहे म्हणून, पहिली गोष्ट म्हणजे ओरिजिन म्हणजे काय असणार आहे, प्रोडक्शन. आणि दुसरं काय असणार आहे, मॅच्युरेशन. और काय असणार आहे स्पेसिफिकली, तुम्ही याच्यामध्ये मेनली मेन्शन करू शकता. ह्या प्रॉपर्टीचा काय करा मेनली ध्यानात ठेवून घ्या. नाव द नेक्स्ट वन, वेर काय असणार आहे, इमॅच्युअर काय असणार आहे तुमच्या लिम्फोसाइट्स वेर डिफरन्शिएटचं मिनिंग समजतंय ना. बघा आता एक पॉइंट तुम्हाला सांगू देतो बघा. होप सो प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये या टाईपचे वर्ड्स तुम्हाला येणार आहे. डिफरन्शिएशन, डी डिफरन्शिएशन, रिडिफरन्शिएशन. राईट ना. तर असे काही वर्ड्स येणार आहेत. याच्यामध्ये सिंपल समजून घ्या. लिम्फोसाइट्स आर दी ओरिजिन ऑफ काय असणारे सेल्स, पण त्याच्यामध्ये 2 टाईप ज्यावेळी बनतात त्यांचं काय झालं, डिफरन्शिएशन झालेलं आहे.
राईट ना. तर त्याच्यामध्ये अजून काही असे वर्ड्स येणार आहेत ते तुम्ही तिथे बेसिकली काय करा की स्टडी करून घ्या, ते बेस्ट तुम्हाला मदत करून देतील. बट इथे एक बेसिक लेवलला मॅथ्सचा लिम्फोसाइट्स आर डिफरन्शिएट इंटू द काय असणार आहे स्पेसिफिक एरिया. नाव इंटू द काय असणार अँटीजन सेन्सिटिव्ह काय असणार लिम्फोसाइट, म्हणजे ज्या सिंपल सध्या इमॅच्युअर होतात की ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर अँटीजन त्यांना कळतच नव्हता, पण आता अँटीजन नंतर कसं होणार ते आयडेंटिफाय करतात. सो हे प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून दिलेत. आफ्टर मॅच्युरेशन ऑफ काय असणार लिम्फोसाइट्स मायग्रेट्स टुवर्ड द काय असणार मेनली मेन्शन करून दिले तुम्हाला सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन. जस्ट लाईक पहिला काय दिलं तुम्हाला याच्यामध्ये स्प्लीन, सेकंड लिम्फ नोड्स, टॉन्सिल्स, पॅचेस ऑफ काय असणार स्मॉल इंटेस्टाइन क्लिअरली मेन्शन केलं. आता इथं जर का वर्ड मी चेंज केला काय लार्ज इंटेस्टाइन इनकरेक्ट स्टेटमेंट बनणार आहे. फर्दर अँड काय असणार आहे अपेंडिक्स राईट ना. सो इथं काय लिम्फ नोड्स दिलेले आहेत, थायमस ग्लँड तुम्हाला दिलेत, लिम्पॅटिक वेसल्स तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेत. ह्यांना पण जनरल मध्ये तुम्ही ध्यानात ठेवून घेऊ शकता. फर्दर काय बघा मेनली मेन्शन करून दिले द सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन प्रोव्हाइड द साइट फॉर काय असणार आहे इंटरॅक्शन ऑफ लिम्फोसाइट विथ अँटीजन, म्हणजे ऍक्च्युअल फंक्शन इथं आहे, ऍक्च्युअल मेकॅनिझम असणार आहे की जिथं ऍक्शन ऑफ बेसिकली काय असणार लिम्फोसाइट होताना बघायला भेटणार आहे. इकडून एक अँटीजन आला, इकडून आपले लिम्फोसाइट आले आणि दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन झाली. त्यांना बेसिकली काय असणार आहे मेकॅनिझम किल करण्याचं मेकॅनिझम परफॉर्म होणार आहे. सो सेकंडरी लिम्फोसाइट्स आर द साइट ऑफ काय असणार इंटरॅक्शन ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडीज ऑर लिम्फोसाइट्स. हे सिंपल मध्ये वेअर काय असणार आहे विच देन प्रॉलिफरेट बिकम काय असणार आहे बिकम इफेक्ट सेल्स अँड द काय असणार लोकेशन ऑफ काय असणार व्हेरियस लिम्फॉइड ऑर्गन्स इन द काय असणार लिम्फॉइड बॉडीज, म्हणजे तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिलेलं आहे राईट ना. सो इथं बेसिकली जो कोणी तुमचा हे असणार आहे राईट ना पॅथोजन असणार आहे त्यांना किल केलं जाणार आहे, आणि किल करण्यासाठी ऑब्व्हियसली स्वतःचा नंबर काय केला पाहिजे वाढवला पाहिजे. तर त्या ठिकाणी काय असणार लिम्फोसाइटचा असा नंबर वाढताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय सांगले बघा तर बोन मॅरो इज मेन लिम्फॉइड ऑर्गन मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. सो इथे क्लिअर करून टाकले राईट ना बोन मॅरो मेन दिलेत बिकॉज ऑफ वॉट लिम्फोसाइटचं मेन प्रोडक्शन कुठे होते बोन मॅरो मध्ये. देन त्यानंतर टी लिम्फोसाइटचं बेसिकली नाही, टी लिम्फोसाइटचं बेसिकली मॅच्युरेशनचं मेन फंक्शन येताना बघायला भेटणार आहे वेअर ऑल द ब्लड सेल्स इन्क्लुडिंग काय असणार लिम्फोसाइट्स आर प्रोड्युस्ड. देन मेनली मेन्शन करून दिले तर थायमस इज काय असणार मेनली मेन्शन करून दिलेत कसे दिले सांगायच्या मध्ये लोब ऑर्गन लोकेटेड नियर ते काय असणार हार्ट अँड बिनेथ बिनेथचं मिनिंग काय म्हणतं म्हणून लोअर रिजनला थोडस लोअर रिजनला येतं. बिनेथ ते काय असणार आहे ब्रिस्ट बोन अंडरस्टँड होते. ब्रिस्ट बोन जवळ बेसिकली काय असणार आहे तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. द थायमस इज क्वाईट लार्ज ऍट द काय असणार टाइम ऑफ बर्थ राईट ना. तरी क्लिअर तिथं जर का थोडेफार वर्ड जरी चेंज केले तर तरी समजून घ्या अल्टिमेटली तुमचं काय असणार आहे आन्सर चेंज होऊन जाईल. रिड्युसिंग काय असणार आहे साईज विथ एज अँड बाय द टायमिंग प्युबर्टी राईट ना. इथं वर्ड टाकला अडल्ट विषय संपला राईट ना. प्युबर्टी इज काय असणार अटेन द रिड्यूस टू व्हेरी स्मॉल इन साईज. नाव बोथ बोन मॅरो अँड काय मेनली मेन्शन केले थायमस प्रोव्हाइड द मायक्रो एन्व्हायरमेंट फॉर द काय असणार आहे डेव्हलपमेंट ऑफ काय असणार आहे मॅच्युरेशन. तो तुम्हाला जो बेसिकली ऑलवेज डाऊट बनायचा की सर जर का थायमस जर का डिस्ट्रॉय झाली तर याच्यामध्ये टी लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन कसं होणार आहे तर हा पॉईंट इथे क्लिअर होऊन जातोय राईट ना. बोन मॅरो त्याच्यामध्ये काय असणार आहे मेनली मायक्रो एन्व्हायरमेंट क्रिएट करताना बघायला भेटणार आहे, म्हणजे बी लिम्फोसाइटला तर मॅच्युअर करणारच आहे त्यात काही शंकाच नाही. काय तिथे वर्ड काय यूज केला बोथ बोथ बोन मॅरो अँड थायमस प्रोव्हाइड काय असणार आहे मायक्रो एन्व्हायरमेंट, म्हणजे याच्यामध्ये थायमस मध्ये टी लिम्फोसाइटचं प्रोडक्शन तर होतंय किंवा त्यांचं मॅच्युरेशन तर होतंय, बट सायमल्टेनियसली काय असणार आहे बोन मॅरो मध्ये पण टी लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन होतं. सो स्टेटमेंट ऍज इट इज काय करा की मेनली माहित असू द्यात राईट ना. फर्दर काय दिले बघा याच्यामध्ये येस मॅच्युरेशन ऑफ काय असणार आहे टी लिम्फोसाइट्स. द स्प्लीन इज काय असणार लार्ज बीन शेप्ड बेसिकली ऑर्गन दिलेलं आहे. इट मेनली इज कंटेंट काय असणार लिम्फोसाइट्स आणि काय असणार फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स एस्पेशली जर घ्यायचं म्हणजे तर मॅक्रोफाज न्यूट्रोफिल्स घ्या, हे त्यांचं मेनली फंक्शन येताना बघायला भेटणार आहे. देन इट ऍक्ट्स एज काय असणार फिल्टर ऑफ द बॉडी बाय काय असणार ट्रॅपिंग द ब्लड बोन काय असणार आहे मायक्रो और मायक्रो ऑर्गॅनिझम मेनली मेन्शन करू शकतो. जस्ट लाईक आपल्या बॉडीमध्ये मोस्टली और समटाइम बेसिकली काय असणार आहे काय बॅक्टेरिया जर ब्लड स्ट्रीम मध्ये जर एंटर केले तर त्यांना फिल्टर करण्यासाठी कोणतरी पाहिजे ना. बघा किडनीमध्ये तुम्हाला बेसिकली लिम्फॅटिक ऑर्गन नाही कन्सिडर केलेला, किडनीमध्ये जस्ट काय असणार नायट्रोजन वेस्ट मटेरियल रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहे. पण इथे काय झालं लिम्फॉइड ऑर्गन तुमचा मेनली मेन्शन केलाय स्प्लीन. स्प्लीन मध्ये जर का बेसिकली एखाद्या डेड आरबीसी आली चला रिमूव्ह करा. फर्दर काय असणार एखादा पॅथोजन आला त्याला ट्रॅप करा आणि इमिजिएटली त्याला तिथं किल करून टाका. सो मेकॅनिझम मेनली मेन्शन करून स्प्लीन इज ऑल्सो काय असणार लार्ज रिझर्वायर ऑफ काय असणार आहे इरोथ्रोसाइट मेनली मेन्शन करून दिलेत. सो बघा काय मेनली मेन्शन करून फंक्शन अंडरस्टँड करून घ्या पहिल्यांदा. पहिलं काय केलं जाणं की इथं काय काय प्रेझेंट आहेत लिम्फोसाइट प्रेझेंट आहेत फॅगोसाइट प्रेझेंट आहेत. ब्लड मधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ट्रॅप करायचं आहे, आरबीसीचं स्टोरेज करायचं आहे राईट ना. हे फंक्शन मी तुम्हाला माहिती सांगितले तेच आता बेसिकली एनसीडी देते त्याला माहित करून घेतोय. लिम्फ नोड्स आर काय असणार स्मॉल सॉलिड स्ट्रक्चर्स लोकेटेड काय असणार डिफरंट प्लेसमेंट मेन्शन करून दिलेत अलॉंग विथ काय असणार लिम्फॅटिक सिस्टम.
लिम्फ नोड्स वेअर टू काय असणार, ट्रॅप द मायक्रो ऑर्गॅनिझम. एक्झॅक्टली सेम कंडिशन असणार आहे ह्या ठिकाणी. ऍक्च्युली काय होतं बाळांनो माहिती आहे का, जस्ट लाईक जर का बेसिकली अशी लिम्पॅटिक सिस्टम जर येत असेल, तर लिम्पॅटिक सिस्टम मध्ये काय असणार आहे, असं थोडंसं बेसिकली स्ट्रक्चर बनतं आणि इकडे असं बेसिकली नेटवर्कला स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. या फॉर्म मध्ये काय असणार आहे, असं नेटवर्कला स्ट्रक्चर येते. आता इकडून जर का लिम्प जर रन करत असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम जर त्याला त्याला इथं ट्रॅप केला जाणार आहे आणि इमिजिएटली त्या ऍक्शन कोणाची असणार आहे, मॅक्रोफाजची येताना बघायला भेटणार आहे. मॅक्रोफाज इमिजिएटली काय असणार आहे, किल करताना बघायला भेटणार आहे. इथून पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम पुढे जाऊच दिला जात नाही. ट्रॅपिंग करण्याचं मेकॅनिझम काय असणार आहे, लिम्फ नोड्स इथं होताना बघायला भेटणार आहे. स्वेलिंग फॉर्म मध्ये स्ट्रक्चर थोडंसं बघायला भेटेल. क्लिअर होतंय. सो लिम्पॅटिक नोड्स मध्ये यांचं फंक्शन या वेने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, विच हॅपन टू काय असणार, गेट इन टू द लिम्फ अँड टिश्यू फ्लुइड, राईट ना. सो अल्टिमेटली जे काय अँटीजन और अँटीबॉडीज, सॉरी अँटीजन और काय असणार मायक्रोब जर का बॉडीमध्ये एंटर करायला लागले, त्यांना ट्रॅप करायचं, त्यांना मारून टाकायचं काम अशा प्रकारे लिम्फ नोड्स इथं परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. नाव द लास्ट वन काय सांगितलं बघा, अँटीजन ट्रॅप्ड इन अ लिम्फ नोड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार ऍक्टिव्हेशन ऑफ लिम्फोसाइट्स. ऑब्विसली अँटीजनच्या केसमध्ये आपण डिस्कस करू शकतो एक पॅथोजन, आणि पॅथोजन मधला कोणताही पार्ट त्याच्यामध्ये अँटीजनचा ऍक्ट होऊ शकतो. तो जर का बॉडीमध्ये आला, रिमेंबर जर झाला, आयडेंटिफाय झाला, तर इमिजिएटली लिम्पॅटिक सिस्टम तुमची ऍक्टिव्हेट होणार आहे. मग इम्युन रिस्पॉन्स त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. लास्ट वन कंडिशन मध्ये काय सांगितलं बघा, की बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट रिजन्सला जस्ट लाईक काय असणार आहे, रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह, युरोनोजेनिटल ट्रॅक वरती काय असणार आहे, की स्पेसिफिकली म्युकोसल मेम्ब्रेन आहे आपली. आणि मला सांगा, म्युकोसल मेम्ब्रेनच्या कन्सर्न मध्ये आपण कोणत्या टाईपची इम्युन सिस्टम बघितलेली, इनंट बघितलेली, अरे सॉर नो. आता इनंट मध्ये पण मला सांगा, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन. हा, फर्स्ट लाईन कोणत्या टाईपची बॅरियर होती, फिजिकल बॅरियर. तर या केसमध्ये बघा तो टॉपिक अजून इथे कव्हर करून घेतलेला आहे, राईट ना. म्हणजे फिजिकल बॅरियर मध्ये तुम्हाला म्युकस सिक्रेशन करून ऑर्गॅनिझमला ट्रॅप तर केलाच जाणार आहे. ट्रॅप केल्यामुळे इमिजिएटली म्युकोसली मेंबर काय करणार आहे, त्यांच्यामध्ये येस या टाईपच्या पर्टिक्युलरली म्हणजे किलिंग करण्याचं मेकॅनिझम इथे त्यांना बघायला भेटणार आहे. सो इथं एक अजून एक मेन लिमिटेशन करून दिलंय, म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू माल्ट, जे ओव्हरऑल बॉडी मधले 50% ऑफ काय असणार, लिम्फॉइड टिश्यू बेसिकली काय असणार आहे, कॅरी करताना बघायला भेटणार आहे. सो काही इम्पॉर्टंट वर्ड्स मी त्याच्यामध्ये मेनली देणार ठेवू शकता. दॅट्स इट. नाव हिअर इज द काय असणार आहे, इम्युनिटी हा टॉपिक संपलेला आहे बाळांनो. क्लिअर होतंय. इम्युनिटीचा जो काय आपण स्टार्टिंग पासून डिस्कस करत होतो, राईट ना. इम्युनिटीमध्ये आपण दोन टाईपच्या बघितल्यात, इनंट इम्युनिटी, अक्वायर्ड इम्युनिटी. इनंट इम्युनिटीमध्ये 4 बॅरियर बघितलेत. अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण दोन टाईपच्या पुन्हा इम्युनिटी बघितल्यात, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह, राईट ना. देन त्यानंतर त्याच्यामध्ये पण दोन टॉपिक बघितलेत. कोणते बघितले, येस, इम्युनायझेशन अँड वॅक्सिनेशन. फर्दर आपण त्यांच्यामध्ये काय बघितलं, अलर्जीचा टॉपिक बघितला, ऑटोइम्युन डिसऑर्डरचा टॉपिक बघितला, राईट ना. सो इथं लास्ट टॉपिक कोणता झाला आपला, येस, लिम्पॅटिक ऑर्गन्स. नाव वी विल स्टार्ट अबाउट द काय असणार आहे, स्पेसिफिक टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे, इन्फेक्शन. आता मी इथून पुढे जे काय सगळं बेसिक टॉपिक टीचिंग करणार आहे इज रिलेटेड टू सगळं काय असणार आहे, इन्फेक्शन बद्दल आपण डिस्कस करणार, कॉमन डिसीजेस बद्दल डिस्कस करतोय. सो फर्स्ट वन कॅटेगरी जी आपण डिस्कस करणार आहे ती कोणती असणार आहे माहिती आहे का, बॅक्टेरियल. सो माझं सिंपल साधं म्हणणं आहे की आता तुम्ही काय करा माहिती आहे का, वन टाइम क्लासमध्ये त्यांच्या काय करा माहिती आहे का, नोट्स प्रिपेअर करून ठेवा. अदरवाईज एनसीईआरटी मध्येच काहीतरी करून ठेवा, पण वन टाइम प्रिपेअर करून ठेवा, की जेणेकरून परत तुम्हाला याच्यासाठी काही वेगळं करायची गरज बसणार नाही. तर त्या पर्स्पेक्टिव्हनेच बाळवून मी तुम्हाला आता काय करणार आहे, की सगळा कंटेंट देत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हायलाइट फक्त करायचं तुमचं काम असणार आहे, त्याला व्यवस्थित फक्त हायलाइट करत चला, राईट ना. हा टॉपिक आपला झाला होता. येस, कॉमन बेसिकली डिसीज इथं आपण एंट्री मारून घेतोय. मी तुम्हाला याच्यामध्ये बॅक्टेरियल डिसीजची जी काय बेसिकली फाईल असणार आहे ती इव्हन आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहोत. सो ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस झाला टॉपिक आपला. इनंट इम्युनिटी झालेला आहे. कॅरियर मधला हा सगळा टॉपिक झालेला आहे आपला. ऍपॉप्टॉसिस वगैरे सगळं क्लिअर केलंय. ओके. हा सिंपल साधं म्हणणं आहे, जे जे टॉपिक मी तुम्हाला टीचिंग करत चाललोय त्यांना पीपीटी मध्ये पण एकदा रीड करत न्या. नवीन काय टॉपिक दिसले तर एनसीईआरटी मध्ये त्यांना जस्ट मेन्शन करून टाका. बाकी वेगळं तुम्हाला काही करायची गरज नसणार आहे. लिम्बॅटिक सिस्टम आपली इथे झाली, बोन मॅरो, थायमस, देन स्प्लेन बद्दल डिस्कस केलं, मार्ट बद्दल डिस्कस केलं. नाव वी विल स्टडी अबाउट मेन टॉपिक काय असणार आहे ते आता इन्फेक्शन बद्दल आपण चालू करणार आहे. इम्युनायझेशनचा पण आपला टॉपिक झाला होता, वॅक्सिनेशन पण झालेलं आहे. ट्रान्सप्लांटेशन ग्राफ्ट बद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. ॲलर्जी टॉपिक पण आपला झाला होता.
रुमेटॉइड आर्थरायटिसचे बघा हे रिझल्ट आहेत. ओके, ऑटोइम्यून डिसऑर्डर मध्ये ध्यानात असू द्यात. बरं, त्यातले काय जर तुमच्याकडे नसतील तर नोट डाऊन करून ठेवा. मॅस्थेनिया ग्रॅव्हिस, राईट ना. पर्सि पर्निसियस ॲनिमिया, देन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाटस टाइप 1 असणार डायबिटीज 1, देन त्यांना हॉशिमोटो डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, सिरोसिस, देन विटिलागो, राईट ना. कोणतं जर का बेसिकली कोणता हॉशिमोटो, आय थिंक मला वाटतं आपण ऍड्रेनल डिसीज ऍड्रेनल ग्लँड बद्दल डिस्कस केलेला. याच्यामध्ये आहे ना तुमच्या याच्यामध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं माहिती आहे का. आता एनसीईआरटी मध्ये तर याच्याबद्दल काय एवढं डिटेलमध्ये दिलेलं नाही, बट आय थिंक मला वाटतं मास्टर द एनसीईआरटी मध्ये हॉशिमोटो बद्दल बद्दल आहे ना एखादा दुसरा क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल. थोडं एकदा चेकआउट करा. तेच म्हणतो ना, त्याच्यामध्येच आहे ना एक डिसीज बद्दल मी पण एक्झॅक्टली आता मला मेमराईज होणं झाले, बट डिस्कस जास्त केलंच नाही बिकॉज ऑफ वॉट नीट बद्दल. याच्यामध्ये ॲटॉमिक डिसऑर्डर बद्दलचा एखादा क्वेश्चन तुम्हाला माहित असायला पाहिजे. फक्त नेम माहित पडलं मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे डिटेलमध्ये काय दिलेलं नाही आपल्याला केमिकल कॉर्डिनेशन मध्ये. बट रिक्वायर्ड असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सांगून देईन. बट ॲटॉमिक डिसऑर्डर मध्ये जो काय तुम्ही टॉपिक एनसर्टिन दिलाय ना, त्याच्यामध्ये जस्ट काय करा माहिती आहे का, त्याच्या बाजूला काही बेसिकली डिसीजचे नाव फक्त नोट डाऊन करून ठेवा. बाकी वेगळं याच्याबद्दल काय जास्त गरजेचं नाही आपल्याला. ओके. हाशिमोटो डिसीज. क्लियर है. चलो. बेसिक इन्फॉर्मेशन देऊन टाकले, जर माहित असायला पाहिजे तर घेऊ शकता. थायरॉइड, सॉरी, थायरॉइड बद्दल मेनली मेन्शन करून दिलंय. थायरॉइड ग्लँड अँड कॉज द कॅसनर डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन्स. याच्यामध्ये सिंपल फॉर्म देण्यात तुम्हाला डिस्ट्रॉय थायरॉइड ग्लँड. आणि काय करणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकला. येस, थायरॉइड हार्मोनचं काय असणार, हायपोथायरॉइडिझम कंडिशन क्रिएट होताना ऑब्विसली जर का थायरॉइड ग्लँडचं जर का डॅमेज जर झाली तर प्रोडक्शन ऑफ बेसिकली काय असणार आहे की तुम्हाला पर्टिक्युलरली थायरॉइड ग्लँडचं होणारच नाही, थायरॉइड हार्मोन होणारच नाही. मग हायपोथायरॉइडिझमची केस इथे क्रिएट होताना बघायला भेटणार. हायपोथायरॉइडिझम जर आला तर बॉडीची ग्रोथ प्रॉपर नाही, राईट ना. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं थायरॉक्सिन किती इंपॉर्टंट बेसिकली हार्मोन बनताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी मध्ये काय करायचं थोडेसे माहिती असून त्यात. देन मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल आपण डिस्कस केलं होतं, न्यूरोलॉजिकल एक डिस्फंक्शन येताना बघायला भेटणार आहे. बरं, आता महत्वाची गोष्ट मला याच्यामध्ये एक पॉईंट सांगून टाकायचा आहे बघा, की त्याचा एक पॉईंट फक्त माहित असू द्यात डिफिशियन्सीच्या क्लिअरमध्ये. इथं हा टॉपिक जो बनणार आहे तो काय असणार आहे कसा असणार आहे थोड्याशा गोष्टी माहित असू बिकॉज आता एक केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं स्किड नावाचा एक बेसिकली काय केलं की डिसीज दिलाय, आणि इथे काय असणार आहे एड्स नावाचा बेसिकली डिसीज दिलेला. स्किड काय असणार आहे, सिव्हिअर कंबाईन इम्युनो डिफिशियन्सी. हा डिसीज येताना बघायला भेटणार आहे, सिंड्रोम येताना बघायला भेटणार आहे. आणि एड्स काय असणार आहे, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आता या दोघांच्या मध्ये बेसिकली डिफरन्स जर घ्यायचा म्हटलं तर इथं काय सांगितलं तुम्हाला, प्रायमरी लेवलला दिलेत आणि ह्या सेकंडरी लेवलला दिलेत. तर समजून घ्या, इथं पण डिफिशियन्सी आहे कोणाची, इम्युन सिस्टमची, आणि इथं पण डिफिशियन्सी आहे कोणाची, इम्युन सिस्टमची. पण याच्यामध्ये व्हेरिएशन हे आहे, त्यांना प्रायमरी आणि सेकंडरी आपण का नव्हतो, बिकॉज इट्स अन जेनेटिकल डिसऑर्डर. बाय बर्थ एखाद्या पर्सन मध्ये इम्युन सिस्टमची डिफिशियन्सी येते. आणि इथं काय असणार आहे, आफ्टर दी बर्थ एखाद्या बेसिकली पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार तुम्हाला येताना बघायला भेटणार. सो माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे, एड्सच्या जवळ लिहू शकता त्या टॉपिकला, एड्स जवळ तुम्ही लिहू शकता. अदरवाईज मी तुम्हाला एक याच्यामध्ये रेफरन्स देऊ टाकतो. ऍप्लिकेशनचं टॉपिक ओपन करू शकता, बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन, बायोटेक्नॉलॉजीचा लास्ट चॅप्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली मेडिसिनल युजेस ऑफ काय असणार ऍप्लिकेशनचा त्याच्यामध्ये काय केलेत माहिती काय देऊन टाकलेत. आणि तिथं स्किड नावाचा जीन थेरपीचा एक टॉपिक आहे बघा. जीन थेरपीमध्ये तुम्हाला हा टॉपिक भेटून जाईल स्किड बद्दल. पेज नंबर मेन्शन करतो, तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल बघा. येस, पेज नंबर असणार 182. 182 लेफ्ट हँड साईडला तुम्हाला टॉपिक दिला बघा, जिन थेरपी म्हणून दिलं तिथं काहीतरी, राईट ना. आणि तिथं एक बेसिकली वर्ड दिलाय बघा, ADA दिलंय असं काय. तर तिथं त्या एडीचं जे एन्झाईम मेन्शन करून दिलं ना, येस, ॲडेनोसाईन डिअमायनेज. सो ॲडेनोसिन डिअमायनेज या एन्झाईमची एका पेशंटमध्ये ज्यावेळी डिफिशियन्सी म्हणजे काय असणार आहे, प्रोडक्शन कमी होतं. सो आता समजून घ्या, एडी इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट्स. बॉडीमध्ये लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन करण्याचं काम कोणाचं असतं, एडीए एन्झामचं असतं, राईट ना. आता एडीए एन्झामची जर का डिफिशियन्सी जर झाली तर त्या केसमध्ये लिम्फोसाइटची बेसिकली प्रोडक्शनच होणार नाही, मॅच्युरेशनच होणार नाही. आणि जर का एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये जिस्ट इमेजिन करा लिम्फोसाइटच बनले नाहीत तर त्या पर्सनला अँटीबॉडी भेटणार नाहीत. आणि सेकंड, त्या पर्सनला काय असणार, काही टी किलर सेट सप्रेसर सेल ह्या भेटणार नाहीत. मग अल्टिमेटली त्या पर्सनची इम्युन डिफिशियन्सी झाली ना. तर इम्युन डिफिशियन्सी कुठून झाली, एडीए
एन्झाईम प्रोड्यूस करणाऱ्या जीन मध्ये काय आलं, म्युटेशन आलेलं आहे. तिथं म्युटेशन आलं, त्या म्युटेशनमुळे बेसिकली डिफिशियन्सी येते. मग डिफिशियन्सी कधीपासून झाली, बाय बर्थ झालेले आहेत, म्हणून त्याला प्रायमरी इम्युन डिफिशियन्सी डिसीज आपण मेनली कन्सिडर करून घेतो. क्लिअर होतंय? प्रायमरी आणि सेकंडरी कोणत्या बेसिसवरती असणार आहेत? हा डिसीज कधीपासून आहे, आफ्टर दी बर्थ और बिफोर दी बर्थ. सो कॉन्जेनिटल म्हणजे कसं असणार आहे, बिफोर दी बर्थ, और काय असणार आहे, बाय बर्थ यांना बेसिकली प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. तर एक कंडिशन समजून घ्या. मी तुम्हाला या चॅप्टर मध्ये इम्युन डिफिशियन्सीचा एक टॉपिक शिकवून घेणार आहे, तो म्हणजे एड्स. आणि दुसरा जो असणार आहे तो पण शिकायचा आपल्याला, पण कुठे शिकायचा आहे, बायोटेक्नॉलॉजी मध्ये. का? तिथं ऍक्च्युली तुम्हाला युज करायचा आहे बायोटेक्नॉलॉजी. इथं बायोटेक्नॉलॉजीचा काय मेनली रोल येताना बघायला भेटणार नाही. पण दोन्ही कच मध्ये पर्सनचा बेसिकली मोस्टली फेटल जर घ्यायचा म्हटलं का, तर हाय बरं का, त्याच्यामध्ये डेथ कंपल्सरी आहे. बट याच्यामध्ये आपण स्वतःला वाचवण्यासाठी ट्रायल मारू शकतो. कशासाठी? की स्पेसिफिकली जीन थेरपी देऊन, और इव्हन काय असणार आहे, की स्पेसिफिकली काही इंजेक्शन्स और बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून, असे खूप सारे त्याच्यासाठी ऑप्शन येतात, ते आपण युज करू शकतो. ओके. सो येणार आहेत. आता इन्फेक्शियस डिसीज मध्ये आपण एंट्री मारलेत, आणि कॉमन सिम्टम्स बेसिकली जे असणार आहे, तुम्हाला कॉमन लेवल आहे ते इन्क्लूड करून टाकलेत. आणि इन्फेक्शियस डिसीज मध्ये पहिला जो असणार आहे तो कोणता असणार आहे बघा, इथं पर्टिक्युलरली येस डिस्कस करणार आहे पण टायफॉइड बद्दल. राईट ना. सो अशी काही कॅटेगरी मी इथे क्रिएट करून ठेवली, तर तुम्ही त्यांना बेसिकली फॉलो करू शकता, तुम्हाला आणखी ते इझी होऊन जाईल इन्फेक्शियस डिसीज बद्दल. ओके, ते आपण नंतर बघणार. ठीक आहे. आता एनसीटी मध्ये एंट्री मारू, आणि देन त्यानंतर हा एक चार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेल. त्या चार्टला तुम्ही जरी मेमराईज करून ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियल, व्हायरल, कोणकोणते कसे कसे बेसिकली डिसीज असणार आहे, ते सगळे आपण बघणार आहोत. बट थोडंसं बेसिकली पहिल्यांदा काय करूया माहिती आहे का, एनसीटी मध्ये एंट्री मारूया. बिकॉज एनसीटीचा काय इथे एक वर्ड तुम्हाला मदत करताना बघायला भेटणार आहे. काय दिले बघा, अ वाईड रेंज ऑफ काय असणार आहे, ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू द काय असणार आहे, बॅक्टेरिया असणार आहे, व्हायरस असणार आहे, फंगस असणार आहे, प्रोटोझोवा असणार आहे, हेल्मिन्स असणार आहे. हेल्मिन्स म्हणजे वर्म लाईक पॅथोजन, ओके ना, वर्म्स बघायला भेटणार आहेत एस्पेशली. राईट ना. कुड कॉज द काय असणार डिसीज इन काय असणार मॅन, सच डिसीज कॉज ऑर्गॅनिझम कॉल्ड काय असणार आहे, पॅथोजन. जे इन्फेक्शन कॉज करणार आहेत त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हटलं, पॅथोजन. राईट ना. इट मे बी बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय, और येस बेसिकली तुमचे असणारे प्रोटोझोआ और हेल्मिस मेनली असू शकतात. मोस्ट पॅरासाइट आता समजून घ्या, याच्यामध्ये काय असतात पॅरासाइट. कम ऑन, पॅरासाइटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली काय होते. पॅरासाइटचे दोन टाइप्स सांगितलेत, पॅरासाइटची डेफिनेशन सांगितलेले आहेत. काय असते हा, एंडो पॅरासाइट आणि एक्टो पॅरासाइट. तुम्ही बेसिकली त्यांचे टाइप सांगितलेत मला. पॅरासाइट इज नथिंग बट वॉट, डिपेंड ऑन द काय असणार आहे, होस्ट फॉर फॉर वॉट, न्यूट्रिशन और फूड साठी असणार आहे. बट मला सांगा, इथं पर्टिक्युलरली ज्या होस्टला काय बेनिफिट आहे का, नाहीये. उलट बेनिफिट नसताना त्याला बेसिकली काय केलं जाणार आहे माहिती का, इन्फेक्शन पण कॉज केलं जाणार आहे. राईट. अंडरस्टँड होतंय? तर या केसमध्ये बेसिकली प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे, आपल्या नेचरमध्ये असे जबरदस्त ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं बघा, सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, म्युच्युअलिझम दाखवताना बघायला भेटणार, कमेन्सिलिझम दाखवताना बघायला भेटणार, और या टाइपचं काय असणार आहे, पॅरासाइटिझम पण बेसिकली बघायला भेटणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की इथं काय होणार आहे, दोन्ही ऑर्गॅनिझमला बेनिफिट आहे. एका ऑर्गॅनिझमला बेनिफिट आहे दुसऱ्याला नाही, दुसऱ्याला आहे तर पहिल्याला नाही. आणि कधी कधी बेसिकली काय होतं माहितीये का, की दोघांना पण फायदा नाही त्याचा. अशा काही केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो या टाइपचे इंटरॅक्शन आहेत ते तुम्हाला शिकायचे आहेत कुठं, 12th मधला एक चॅप्टर आहे पॉप्युलेशन नावाचा. पॉप्युलेशन अँड इंटरॅक्शन, इंटरॅक्शन अँड पॉप्युलेशन नावाचा बेसिक चॅप्टर येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार 6 टाइपच्या इंटरॅक्शन तुम्हाला स्टडी करायचं, आणि लिटरली त्याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन पण एक्झामचे आहेत. बट ते तुम्हाला तिथे बघायला भेटतील. बट इथे समजून घ्या, इथं आपल्याला जे रिलेशन आहे ते कोणाचं असणार आहे, पॅरासाइट. पॅरासाइट येताना बघायला भेटणार आहे. अँड काय असणार आहे, होस्ट येताना बघायला भेटणार आहे. म्हणून कोण असणार आहे, होस्ट. त्या कंडिशन मध्ये नीट समजून घ्या, पॅरासाइटला जर होस्ट मध्ये काय करायचं माहिती आहे का, की स्पेसिफिकली जर सर्वाइव्ह व्हायचं असेल, तर कधी कधी बेसिकली पॅरासाइटला होस्ट नुसार इव्हॉल्व होणं गरजेचं आहे बाळांनो. इव्हॉल्व होणं गरजेचं आहे. तर इथं बेसिकली जी कन्सेप्ट ऍक्ट होते ना, त्याला म्हणतो आपण को इव्होल्युशन. काय म्हणणार आहे, को इव्होल्युशनची बेसिकली काय असणार आहे, कन्सेप्ट इथं ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. दोघांचं बेसिकली काय असणार आहे, इव्होल्युशन होणं गरजेचं आहे. इमॅजिन करा, होस्ट जर स्वतःला रेजिस्ट करण्यासाठी पॉवर जर इम्प्रूव्ह केली, आणि पॅरासाइट जर का स्वतःला इम्प्रूव्ह करू शकलं नाही, तर समजून घ्या काय होणार आहे, पॅरासाइट सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही. राईट ना. तो स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पॅरासाइट होस्ट बरोबर काय असणार, इव्हॉल्व होताना बघायला भेटणार आहे. तो को इव्होल्युशनचा एक मेकॅनिझम इथे त्यांना बघायला भेटणार आहे. देअरफॉर तो पॅथोजन काय असणार, ऍज दे कॉज हार्म टू द काय असणार होस्ट बाय लिव्हिंग इन काय असणार आहे देम, द पॅथोजन कॅन एंटर आवर बॉडी बाय व्हेरियस मीन्स. राईट ना. मल्टिप्लाय अँड काय असणार आहे, इंटरफेअर विथ आवर नॉर्मल व्हायटल ऍक्टिव्हिटीज. बॉडीमधून कुठून पण येऊ शकतो. म्हणजे समजून घ्या, तुम्हाला जेव्हा एका डिसीजला स्टडी करायचा आहे, तर त्याचा अगदी डिसीजचं नेम, पॅथोजनचं नेम, त्यानंतर तो एंटर करण्याचा ट्रान्समिशन रूट माहिती असायला पाहिजे.
देन त्यांना त्याचा मोड ऑफ ऍक्शन माहित असायला पाहिजे. मग त्याचे सिमटम्स काय असणार आहेत ते बघायला पाहिजेत. आणि देन त्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट काय असणार आहे. तर अशा काही स्पेसिफिक कॅटेगरी बनताना बघायला भेटणार. त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग आपण याला स्टडी करणार. रिझल्टिंग काय असणार आहे, मॉर्फॉलॉजिकल फंक्शनल काय असणार, डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. पॅथोजन हॅव काय असणार, अडॅप्ट. अडॅप्ट टू काय असणार, लाईफ विदिन द काय असणार, एन्व्हायरमेंट ऑफ द काय असणार होस्ट. राईट ना. सो ही कंडिशन तुम्हाला दिलेत. जर का पॅरासाइटला और पॅथोजनला आपल्या बॉडीमध्ये जर राहून जर का सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर डेफिनेटली स्वतःला काय करायला पाहिजे, त्यानं अडॅप्ट करायला पाहिजे. म्हणजे को इव्होल्युशनचं मेकॅनिझम त्यानं शो करून दिलं पाहिजे. तरच बेसिकली सर्व्हाइव्ह होतील. अदरवाईज तो सर्व्हाइव्ह होणार नाही, इन्फेक्शन कॉज करू शकणार नाही मग. सो तो पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिला. फॉर एक्झाम्पल पॅथोजन दॅट एंटर इंटू द कॅसनर गट मस्ट नो द कॅसनर वे ऑफ सर्व्हाइव्हिंग इन कॅसनर स्टमक लो पीएच अँड रिझल्टिंग कॅसनर वेरियस डायजेस्टिव्ह कॅसनर एन्झाइम्स. क्लॅरिटी इथे. बॉडीमध्ये एखादा पॅथोजन जर आला तर त्याला सर्व्हाइव्ह होण्यासाठी त्या पीएचच्या अगेन्स्ट, त्या बेसिकली काय असणार आहे, ऍसिडच्या अगेन्स्ट और इव्हन काय असणार जे एक्स्ट्रीम कंडिशन क्रिएट होणार आहे तिथे बेसिकली सर्व्हाइव्ह होण्यासाठी एन्झाइमच्या अगेन्स्ट वर्क करण्यासाठी त्याला माहित असायला पाहिजे. नाहीतर बेसिकली पॅथोजन तर आला बट ऍसिडच्या कॉन्टॅक्ट घेऊन मरून गेला, इन्फेक्शनच आपल्याला कॉज करू शकत नाही. तर अशा प्रॉपर्टीज मेनली मेन्शन करून दिलेत. सो a few representative Kastner mainly mentioned from the Kastner different groups of pathogen organism are discussed here along with Kastner disease caused by them and prevent and Kastner control measures against the Kastner disease in general are also Kastner briefly described. So आता जो बेसिक टॉपिक जो तुम्हाला मेनली मेन्शन करून दिला जाणार आहे त्याच्यामध्ये एस्पेशली आपण काय बघणार आहे, डिसीजचा नेम, त्यानंतर ना कॉझिटिव्ह एजंट, ट्रान्समिशन रूट आणि सिम्टम्स, दॅट्स इट. आता फक्त एवढं शिकायचं आहे. बट जसे सगळे डिसीज तुमचे होऊन जातील ना, फंगल इन्फेक्शन एकदा कव्हर जर झालं, त्यानंतर डिसीज एड्स जर झाला करेक्ट ना, कॅन्सर वगैरे सगळे टॉपिक जर झालेत, तर त्यानंतर काय केलं माहितीये का, ऍट द एंड प्रिव्हेन्शनचा एक टॉपिक देऊन टाकलाय की त्याच्यामध्ये ओव्हरऑल काय केलं की कोणत्या ऑर्गॅनिझमला कशा प्रकारे आपण प्रिव्हेंट करू शकतो हे तुम्हाला इन्क्लूड करून दिलेत. आणि तो पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सो मी त्याला पण काय करेन की थोडंसं डिस्कस नक्कीच करून घेईन. नाव यू हॅव टू राईट डाऊन द काय असणार फर्स्ट बेसिकली काय असणार डिसीज. तुम्ही त्याच्यामध्ये कॅटेगरी नंतर बनवून ठेवा. बट आता बेसिकली तुम्हाला काय करायचं माहितीये का, की तुमच्या हेडिंग मध्ये एक पॉईंट आला पाहिजे. काय असणार आहे बघा, डिसीज नेम बेसिकली येऊन जाईल. एक पूर्णपणे काय करा माहिती का, अशी एक लिस्टच बनवून टाका. ह्याला एक सेपरेट काय करा माहिती का, पेज डेडिकेट करून टाका. लिटरली सांगायला लागलोय, कॉमन डिसीजेस और इन्फेक्शियस डिसीज असं बेसिकली काय करा माहिती का, नेमिंग टाकून घ्या. त्याच्यामध्ये एका साईडला म्हणजे मला काय मेनली मेन्शन करून टाकायचं तुम्हाला याच्यामध्ये चार्ट सांगू देतो कसा मदत करेल बघा. तुम्ही काय कॉमन डिसीज असं देऊन टाकलात किंवा इन्फेक्शियस डिसीज टाकून दिले, इन्फेक्शियस काय असणार आहे डिसीज टाकून दिलेत. आता इथं तुम्ही काय करणार आहे पहिल्यांदा बघा की स्पेसिफिकली नेम ऑफ डिसीज, नेम ऑफ डिसीज टाकून दिलं. राईट. देन पॉझिटिव्ह एजंट ऍज युजल जसं आपण कोणासाठी केलेलं, एसटीएस आठवते का नाही तुम्हाला, तर त्या कन्सर्न मध्येच घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह एजंट असणार, पॉझिटिव्ह एजंट. आता एस्पेशली मी तुम्हाला काय करणार माहितीये का बाळांनो, इथे मी तुम्हाला त्याचा बेसिकली कॅटेगरी पॅथोजन कोणतं असणार हे सांगत नाही. तुम्ही काय करा माहितीये का, पॅथोजन जो असणार याच्या ब्रॅकेटमध्येच लिहून टाका. जस्ट लाईक मी तुम्हाला सांगू देतो बघा, साल्मोनेला टायफी इट्स अन पॉझिटिव्ह एजंट फॉर द टायफॉइड. सो मी डिसीजचं नाव काय टाकलं, टायफॉइड. पॉझिटिव्ह एजंटचं नाव काय दिलं, साल्मोनेला टायफी. ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, बॅक्टेरिया. अरे अंडरस्टँड होते का, म्हणजे तुम्हाला अजून एक वेगळा काय करायची गरज नसणार आहे, कॉलम बनवायची गरज नाहीये. सो इथं तीन थिंग्स दोन कॉलम मध्येच आपण बसून टाकल्या. और तुम्हाला जर असं वाटत असेल याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल राईट ना. फर्दर याच्यामध्ये काय असणार की स्पेसिफिकली मोड ऑफ काय असणार, ट्रान्समिशन, रूट ऑफ ट्रान्समिशन और मोड ऑफ ट्रान्समिशन टाकून टाक्या. मोड ऑफ काय असणार आहे, ट्रान्समिशन. ओके, ट्रान्समिशनचा काय असणार आहे मोड इथं बघायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर इथं काय असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून सिम्टम्स. मोस्ट इम्पॉर्टंट बेसिकली बघायला भेटणार आहे सिम्टमसाठी. ओके, सिम्टमचा टॉपिक येणार आहे. आणि देन त्यानंतर यांच्यामध्ये काय असणार आहे की पर्टिक्युलर इथं ट्रीटमेंटचा एक टॉपिक येऊन जाईल बघा, ट्रीटमेंट म्हणून. ओके ना. सो असे काही टॉपिक मेनली मेन्शन करून घ्या. याच्यामध्ये एक्स्ट्रा जो काय टॉपिक बनल तो मी तुम्हाला सेपरेटली त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून देईन. सांगायचं म्हटलं तर मलेरिया, त्यानंतर एड्स आणि कॅन्सर जर स्टडी करायला गेलो तर त्यांच्या लाईफ सायकल्स आहेत. त्या लाईफ सायकल आपण फर्दर त्याला डिटेलमध्ये डिस्कस करून घ्या. पण पहिल्यांदा छोटे छोटे जे डिसीज असणार आहेत ते कव्हर करून घेऊन जाऊया राईट ना. त्यांच्याबद्दल बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या याच्यामध्ये कव्हर होताना बघायला भेटणार आहे. सो बघा याच्यामध्ये पहिला काय केलंय, टायफॉइड, निमोनिया, डिसेंट्री, प्लेग, डिप्टेरिया, ट्युबरक्युलोसिस, वुफिंग कप राईट ना. पर्टुसिस मेनली मेन्शन करून घेतोय. कोलेरा असणार आहे, लेप्रेसी असणार आहे. देन व्हायरल मध्ये कॉमन बेसिकली कॉमन कोल्ड, डेंग्यू, चिकनगुनिया, पोलिओ खूप सारे असे डिसीजेस की ज्यांना आपल्याला वाटायचं यार बेसिकली याचा पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, आणि रेग्युलरली आपण हे खूप सारे नावं पण ऐकलेले आहेत. बट आता जेव्हा तुम्ही स्टडी करायला यावे ना, तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल की बाबा याचा किती मोठा इम्पॉर्टन्स असणार आहे. लिटरली सांगायला लागलोय, हा चॅप्टर असा आहे की प्रोबॅबिलिटी जर याचे क्वेश्चन जे असणार आहेत ना, तुम्हाला कशामध्ये टाकले जाईल माहिती का, डिसीज आणि त्यांचे बेसिकली काय असणार आहे माहिती, पॉझिटिव्ह एजंट और सिम्टम्स मध्ये. लिटरली वर्ड फक्त एनसीडी काय केले घुमवलेले आहेत. तुम्ही प्रत्येक वर्षी बघा डिसीजचा एक नाही तरी क्वेश्चन ह्युमन डिसीज मध्ये बिलॉंग केलेला आहे.
सो आपण जर का याला व्यवस्थित रिवाइज केलं तरी मोर दॅन सफिशियंट. आणि अल्टिमेटली मला काय म्हणायचं माहिती आहे का, फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर बनाल, हा तुमचा बेस असणार आहे बाळांनो. डिसीजचा काय असणार आहे, बेस असणार आहे. त्यामुळे यांना चांगलं तुम्ही जितकं चॅप्टर चांगले प्रिपेअर करणार तितकं तुमच्यासाठी बेस्ट येताना बघायला भेटणार आहे. सो बघणार आहे आपण याच्यामध्ये नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे. सो स्ट्रेट फॉरवर्ड, नो इकडच्या तिकडच्या गोष्टी, डायरेक्ट फॉर्म काय असणार, आपण एनसीईटी मध्ये एंट्री मारू. एक्स्ट्रा कंटेंट जी रिक्वायर्ड असणार ती तुम्हाला फर्दर मी याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून देईन. सो एनसीईटी मध्ये जर एंट्री मारा गेली तर पहिल्यांदा काय असणार, डिसीज तुम्हाला देऊन टाकलेत. डिसीजचं नाव काय असणार आहे मला, टायफॉइड, राईट ना. सो याच्यामध्ये तुम्ही मेनली मेन्शन करा डिसीज नेम काय असणार आहे, टायफॉइड. हा तुमचा डिसीज झालेला आहे. डिसीज नेम मेनली इन्क्लूड करून गेलं. देन त्यानंतर ना आपण डिस्कस काय करतोय, त्याचा पॉझिटिव्ह एजंट साल्मोनेला टायफी, राईट ना. साल्मोनेला टायफी. आता साल्मोनेला टायफी म्युरियम जरी वर्ड आला तरी रॉंग, बिकॉज साल्मोनेला टायफी म्युरियम वी युज्ड फॉर द काय असणार आहे, अँटीबायोटिक प्रोडक्शन. हम्म. तर तिथं बेसिकली याचं काय असणार आहे, वर्ड्स चुकताना बघायला भेटणार. और इव्हन काय असणार आहे, टायफी म्युरियम तो नाही युज करायचा आहे बाळा. इथं दिलंय का नाही त्याचं नाव लिही, साल्मोनेला टायफी, तो लिहून बसशील आणि होईल सगळा घोटाळा, राईट ना. सो त्यांना टोन घ्या, कोण असणार आहे, साल्मोनेला टायफी. हा वर्ड झाला इथं बेसिकली क्लिअर झालाय. नाव द नेक्स्ट वन कंडिशन बघा काय सांगितलं. सिम्टम बेसिक लेवलला जर घ्यायचे म्हटलं तर काय त्यांना बघायला भेटणार, म्हणून फिवर. काय असणार आहे, फिवर. क्लॅरिटी येते ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, फिवर जो ह्या फिवरला आपण एक नाव देतो, काय म्हणणार आहे, टायफॉइड फिवर, राईट ना. तर टायफॉइड फिवरला इन ब्रॅकेट मध्ये एंटेरिक फिवर काय असणार आहे, एंटेरिक फिवर. हा पीवायक्यू मध्ये एक वर्ड युज केला गेला होता, एंटेरिक फिवर. आयडेंटिफाय द एंटेरिक फिवर इज कॉज्ड बाय द डॅश डॅश पॅथोजन. तर आन्सर काय होतं, साल्मोनेला टायफी. इतका सिंपल होता. फिवर मध्ये जे भेटलेलं आहे आपण. आणि बघा टायफॉइड मध्ये स्पेशली कॅरेक्टर काय, फिवर सर येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. प्रॉपर्टी असणार आहे एंटेरिक. एंटेरिक, ठीक आहे. एंटेरिक काय असणार याच्यामध्ये, फिवर येताना बघायला भेटणार आहे, टायफॉइड फिवर. तर पहिलं बेसिकली सिम्पटम झालं. फर्दर बघा, दिस पॅथोजन जनरली एंटर द काय असणार, स्मॉल इंटेस्टाईन. क्लिअरली वर्ड यूज केलेत. इथं लिहा बाळांनो 2023 नीट एक्झाम. नीटचा हा 2023 चा क्वेश्चन होता मला. इथं बेसिकली एक छोटासा वर्ड चेंज केलाय, काय असणार आहे, स्मॉलच्या ठिकाणी लार्ज टाकून गेला, विषय संपला. डिसीजच चेंज होणार आहे बाळांनो, डिसीज चेंज होताना बघायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये जर का काय नाही लार्ज टाकलं तर लार्ज मध्ये काय येणार आहे माहिती आहे का, तुमचा एस अमिओबॅसिस येताना बघायला भेटणार आहे. एंट अमिबा हिस्टोलॅटिका बघा जरा त्याच्यामध्ये दिलं का नाही तुम्हाला थोडंसं. लार्ज इंटेस्टाइनला बेसिकली तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेलं आहे बघा. थोडंसं पुढे ढकलून घ्या, तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल अमिओबॅसिस दिलाय. तर तिथं पण मेनली मेन्शन करून टाका 2023 नीट एक्झाम अमेबॅसिस. जी तुमची बेसिकली मलेरियाची सायकल आहे ना त्याच्या खाली टाकलाय बघा, एंट अमेबा हिस्टोलायटिका. क्लिअर होत आहे. तिथं काय करा की त्यांचे मेनली आयडेंटिफिकेशन करून घ्या. 2023 नीटच्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत बाळांनो हे, बाकी वेगळं तुम्हाला काय सांगणार नाही. देन आता बघा काय असणार आहे, ट्रान्समिशन कुठून होणार आहे, तर क्लिअरली मेन्शन करून दिलेत. कंटामिनेटेड बेसिकली काय असणार आहे, मायग्रेट होताना बघायला भेटणार आहेत. कंटामिनेट काय असणार आहे, एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर फूड अँड वॉटर. सो रूट ऑफ ट्रान्समिशन मध्ये काय लिहिणार आहे, कंटामिनेट फूड अँड वॉटर, दॅट्स इट. कंटामिनेट फूड अँड वॉटर हा ट्रान्समिशनचा रूट असणार आहे. किंवा एखादा पर्सन जर कंटामिनेट असेल, आपल्या हात बीत जर का तसेच न धुता जर आला असेल जेवण बनवायला, जस्ट लाईक तुमची काय असणार आहे, पाणीपुरी बदनाम केलं जाणार आहे पाणीपुरीमध्ये. लिटरली सांगतो, त्या भावाला तुम्ही बघता कसं बेसिकली, लिटरली एक बेसिकली त्या दिवशी व्हिडिओ बघितला माहितीये का, पाणीपुरीच्या कशामध्ये माहितीये का, एकदम ती ग्रीन कलरची चटणी असते ना, ग्रीन कलरचं वॉटर त्यांना मला पुदिन्याचं पाणी, त्याच्यामध्ये एक उंदीर बाहेर काढला होता. उंदीर असा लिटरली तो बघतो म्हणजे काय माहिती पोरगी पाणीपुरी अशी खाणं अशी म्हणजे लिटरली बघून तिने एक्सप्रेशन दिलं माहिती का, एवढा मोठा उंदीर बाहेर काढला होता. तर बाबांना मस्त उचलून असा बाहेर फेकते, चला पुढं कंटिन्यू नेक्स्ट प्लेट. तर अशी केसेस होताना बघायला भेटणार आहे. तो असे कंटेमिनेट फूड जर आलं तर बॉडीमध्ये काय असणार, इन्फेक्शन होऊ शकतं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, सस्टेन हाय फ्युअर अप टू काय असणार आहे, 39 to 40 डिग्री सेल्सिअस, राईट ना. हे कंडिशन दिले ना. आता सांगा इथं जर का फॅरनहाइट जर टाकला गेला, चुकला. क्वेश्चन आहे बाळांनो याच्यावरती. सांगा 39 to 40 डिग्री सेल्सिअस ऑलमोस्ट जर घ्यायला गेलो ना बाळांनो, तर कधी कधी तुम्हाला 104 फॅरनहाइट असा बेसिकली काय केलं जाईल माहिती आहे का, ऑप्शन दिला जाणार आहे. टायफॉइड फिवर इज ऑलमोस्ट डॅश डॅश फॅरनहाइट. तर आन्सर काय असणार आहे, 104 पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये लिहून टाका. ऍव्हरेज तुम्हाला काय असणार आहे, 104 पर्यंत येताना बघायला भेटणार आहेत. सो प्रॉपर्टी ज्या काय देतो ना, थोडं तुम्ही बेसिकली समजून घ्या. ऑन द बेसिस ऑफ काय असणार आहे क्वेश्चन, ऑन द बेसिस ऑफ काय असणार आहे की जे कंटेंट मध्ये दिलं जाणार आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्ह देऊन टाकतोय. नाव